अर्थ म्हणजे ज्याला अर्थ नाहीये. मराठीमध्ये अर्थ वेगळा शब्द आहे आणि संस्कृत भाषेमध्ये अर्थ म्हणजे मौल्यवान. सो एनिथिंग दॅट इज व्हॅल्युएबल इज कॉल्ड अर्थ. सो जीवनाचा उद्देश काय? अर्थप्राप्ती. व्हॉट एव्हर इज व्हॅल्युएबल दॅट वी शुड गेट इट. व्हॉट एव्हर इज व्हॅल्युएबल मीन्स टुडे व्हॉट इज व्हॅल्युएबल इज मनी इज व्हॅल्युएबल, likes is valuable, number of friends is valuable. Yes. Is peace of mind valuable? मनशांती valuable आहे? Yes. Is good, dependable, trustworthy friendship valuable? Yes. So these kind of friends are also valuable because some place you need to show off. But inside our own hearts, we know, जरी 2000 फेसबुक मित्र असले, पण ऐन वेळी कोणाला हाक मारायची ती कळत नाही, कारण फेसबुकवर हाक मारायचा अजून इमोटिकॉन बनवला नाही. मग जेव्हा मदतीची हाक मारायची असते तेव्हा विच बटन विल यू प्रेस ऑन फेसबुक? हाक मार आहे कुठलं काय? मग तेव्हा ऍक्च्युली गळ्यानी हाक मारायला लागते, अरे कोणी मित्र आहे का? SOS सिग्नल पाठवायला लागतो, प्लीज कम अँड सेव्ह मी. तर तेव्हा जे या जगातले मित्र आहेत, हार्ड मास असणारे मित्र आहेत, फक्त व्हर्च्युअल मित्र नाही, ते पण मदतीची असतात, ते पण कामी येतात. म्हणून प्रत्येक गोष्टीला महत्व आहे. पण आज आपण जे विचार करतोय, आज आपण जी चर्चा करणार आहोत, देयर वी आर गोइंग टू गो अ लिटल बिट डीपर. अर्थप्राप्ती इज नॉट जस्ट अबाउट वेल्थ अक्युमुलेशन. Arthaprakti is about trying to achieve whatever is maulyavan, whatever is important, whatever is good for us. And the second part of life is anartha nivrutti. Anartha is opposite of artha. जे मौल्यवान नाहीये. आपल्या घरी रोज आपण बघतो सकाळी सकाळी झाडू मारतात, बरोबर आहे? तर ती जी धूळ एकत्रित होते ती कुठली आहे? ती आपल्या घरातलीच धूळ. आपल्याच घरातली धूळ आपण रोज एकत्र करतो, एका ठिकाणी गोळा करतो, एका सूप मध्ये टाकतो आणि ते सूप जाऊन बाहेर फेकतो. म्हणजे आपल्याच घरात आपण हे मान्य करतोय, नकळतपणे थोडी धूळ साचते. देयर इज अक्युमुलेशन ऑफ अननेसेसरी अनवॉन्टेड थिंग्स इन अवर होम्स. Yes? And a good home, a clean home, is a home which is regularly cleaned. Every day in the morning, it will be cleaned, right? So, it is not that आपलं घर आहे म्हणून सगळं आपल्याला फक्त आतमध्ये आणायचंय. अरे सोफा घेऊन ये, अरे पलंग घेऊन ये, अरे पंखा घेऊन ये, अरे टीव्ही घेऊन ये, भांडी घेऊन ये, मिक्सर घेऊन ये, कचरा घेऊन ये. चालेल ना? डास घेऊन ये, कॉकरोच नक्की घेऊन ये. So good home means certain things are brought in and certain things are kicked out. घराला आजकाल ती अशी नेट लावतात सगळ्या खिडक्यांना, जाळी असते, त्याच्यातून डास येऊ शकत नाही. कपाटांमध्ये जिथे कपडे ठेवतो तिथे ते डांबराच्या गोळ्या ठेवतात, माहिती आहे? So that cockroaches don't come inside. So a good home is not just about accumulating. घे. And a good home is also not about rejecting. अरे हे बाहेर घेऊन जा, हे बाहेर घेऊन जा, हे बाहेर घेऊन जा. What is a good home? Certain things you bring in. Certain things you reject it. बरोबर? Similarly, a good personality. पर्सन आणि पर्सनॅलिटी, व्यक्ती आणि व्यक्तिमत्व दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. व्यक्ती म्हणजे एक जो दिसतो तो व्यक्ती आणि त्याच्या पाठीमागे त्याचे जे विचार आहेत त्याला म्हणतात व्यक्तिमत्व. सो युजली वी मीट पर्सन, वी डोंट मीट पर्सनॅलिटी. चेहऱ्यावरून कळत नाही की या व्यक्तीच्या मनात काय विचार आहेत, पण जेव्हा आपण संभाषण करतो, जेव्हा संवाद साधतो तेव्हा लक्षात येतं की या व्यक्तीचे विचार काय. सो मेनी ऑफ टाइम्स इन लाईफ वी मीट पर्सन्स बट देर इज हार्डली एनी मीटिंग ऑफ पर्सनॅलिटी. मराठीमध्ये आपण व्यक्तींना भेटतो पण आपण व्यक्तिमत्व जाणत नाही. म्हणून बाहेरचं जे जग आहे ते व्यक्ती केंद्रित जग आहे.
सुंदर मेकअप करायचा, छान कपडे घालायचे, हेअरस्टाईल छान करायची, वेगवेगळ्या गोष्टी करायला लागतात व्यक्तीला सुंदर करण्यासाठी. आणि अध्यात्म कशासाठी आहे? व्यक्तिमत्व सुंदर करण्यासाठी. कारण हे जे सौंदर्य आहे ते काही काळाने कमी होऊ शकतं, पण आंतरिक जे सौंदर्य आहे ते कधी कमी होत नाही. सो आय विल टेल यू वन स्टोरी. वन ओल्ड मॅन अँड ए वुमन, हे दोघं जगत होते, म्हातारे आणि त्यांची म्हातारी पत्नी. एकदा त्या म्हाताऱ्या बाईच्या गालावर एक डाग आला. 2 दिवसांनी तो जो म्हातारा व्यक्ती होता तो म्हणाला, का कोणास ठाऊक आता मी म्हातारा झालं वाटतं, माझ्या डोळ्यांना दिसत नाहीये नीट. तर बायको म्हणाली, काय झालं, का नाही दिसत आहे? मलाही माहिती नाही, पण आज असं सकाळपासून धुकं धुकं दिसतंय. आणि दुसऱ्या दिवशी म्हणाला, मला अजिबात दिसत नाहीये. आणि तिसऱ्या दिवशी म्हणाला, अगं मला पूर्णपणे आंधळापणा झालाय. सो त्या बाईला खूप वाईट वाटलं की अरे माझ्या देखत माझा नवरा हळूहळू डोळ्यांचा जो उजेड होता तो गेला आणि हा आंधळा झाला. 5-6 महिन्यांनी ती जी बाई होती तिने पण प्राण सोडले. तर मग अंतिम संस्कार होते त्या बाईचे. आणि जेव्हा एका बाईचे अंतिम संस्कार होतात तेव्हा तिला शेवटचा एक नवीन साडी वगैरे घालतात, नवीन शृंगार करतात. तर त्या बाईला ते एक साडी घालत होते. तेव्हा तो जो आंधळा नवरा होता तो म्हणाला, तिला हा रंग आवडत नाही. तर आजूबाजूचे जे लोक होते ते थोडे दबकले. या बाईला आपण कुठल्या रंगाची साडी घालतो हे कसं माहिती? आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, हा रंग हिला आवडत नव्हता, म्हणजे दुसऱ्या रंगाची साडी घाला. मला कोणीतरी जाऊन विचारलं की अहो पण तुम्ही आंधळे आहात, तुम्हाला कसं कळलं? त्यामुळे मी आंधळा नाहीये. म्हणजे मग 6 महिन्यापासून तुम्ही आंधळे आहात? म्हणजे नाही, ऍक्च्युली माझं हिच्यावर खूप प्रेम होतं आणि हिचं पण माझ्यावर खूप प्रेम होतं. तर जेव्हा त्या दिवशी मी आरशात बघितलं की माझ्या गालावर एक डाग आला तेव्हा हिला खूप रडू आलं होतं. मी जेव्हा संध्याकाळी घरी आलो तेव्हा बघितलं की ही रडत होती. आणि मी विचारलं की का रडतेस? तर नाही, माझ्या गालावर डाग आला हे बघून तुम्हाला किती वाईट वाटेल. आणि कारण ती बाई अशी म्हणाली होती की माझ्या गालावर डाग आला हे बघून तुम्हाला किती वाईट वाटेल, त्याने ठरवलं हे कसं आपण टाळू शकतो की माझ्या बायकोला वाईट वाटतंय की मला वाईट वाटतंय की तिच्या गालावर डाग आहे. मग काय करू शकतो? तर त्याने ठरवलं मी जर आंधळेपणाचं नाटक केलं तर तिला हे कळणार नाही की मी तो डाग बघू शकतोय. आणि तो डाग हळूहळू वाढणार होता. आणि खरोखर 2-3 महिन्यामध्ये तो डाग असा वाढत वाढत पूर्ण चेहऱ्यावर डाग पडला तो. सो शी वॉज लुकिंग नॉट व्हेरी ब्युटिफुल. सो टू अवॉइड हर पेन की अरे माझ्या नवऱ्याला वाईट वाटते की माझ्या गाड्यावर डाग आला, त्या नवऱ्याने खोटं बोललं. 6 महिने कमीत कमी घरी असताना आंधळेपणाचं नाटक केलं तर तिला कमीत कमी एक आत्मविश्वास झाला, एक शाश्वती झाली की माझ्या गालावर हा जो डाग असा पसरतोय आणि माझं सौंदर्य जे जात आहे ते माझ्या नवऱ्याला दिसत नाही. सो ही वॉज प्रिटेंडिंग. सो इज दिस अ ब्युटिफुल हार्ट? या माणसाचं हृदय किती सुंदर आहे. म्हणून एक बाह्य सौंदर्य असतं ते त्या बाईकडे होतं आणि या माणसाकडे बाह्य सौंदर्य नव्हतं, पण या माणसाकडे आंतरिक सौंदर्य होतं. म्हणून आपण जेव्हा लोकांना मदत करतो, जेव्हा आपण लोकांना काही आश्वासन देतो किंवा कोणी एक दुःखी मित्र असेल आपला, त्याच्या जीवनामध्ये काही वरखाली झालं असेल आणि आपण त्याला 2 मिनिटं बाजूला घेऊन बसतो, त्याचा हात हातात घेतो आणि त्याला म्हणतो काळजी करू नकोस, मी तुझ्यासोबत आहे, तेव्हा आपलं आंतरिक सौंदर्य दिसतं. म्हणून हे जे कार्यक्रम आहेत, आपण जे कार्यक्रम इथे करतो दर महिन्याला, ते कशासाठी आहेत? ते बाह्य सुंदर दिसण्यासाठी नाही, आपल्या चेहऱ्याचा रंग गोरा करण्यासाठी नाहीये. त्यासाठी भरपूर इथे ब्युटी पार्लर्स आहेत बारामतीमध्ये. पण आंतरिक सौंदर्य कसं आपण विकसित करू शकतो? आपण आपल्या मित्रांना जेव्हा गरजेचे दिवस आहेत तेव्हा कुठल्या भावनेने मदत करावी? मी मोठा तू छोटा या भावनेने मदत करावी की मी तुझा जीवलग मित्र या भावनेने मदत करावी की
मला तुला मदत करण्याची एक संधी मिळाली, इतके वर्षांपासून आपली मैत्री आहे आणि तू माझ्यासाठी किती वेळा काय काय केलंयस, त्याची परतफेड करण्याची मला आज एक सुवर्ण संधी मिळाली. माझं सौभाग्य आहे की मी तुला मदत करू शकतो, या भावनेने मदत करावी. तर म्हणून हा जो प्रेरणा कार्यक्रम आहे, दिस प्रेरणा फेस्टिवल इज टू गिव्ह इंटरनल प्रेरणा, इज टू गिव्ह इंटरनल इन्स्पिरेशन, how to always be a beautiful person inside. आपण ज्या चेहऱ्याला, ज्या रंग वर्णाला प्राप्त केलंय जन्माच्या वेळेस, that cannot be changed. This face cannot be changed. This teeth cannot be changed. त्याला आपण म्हणतो प्रारब्ध. प्रारब्ध म्हणजे जे प्राप्त झालं त्याला म्हणतात प्रारब्ध. पण आंतरिक जे सौंदर्य आहे ते अप्रारब्ध आहे, अजून ठरलं नाही. मी किती कोमळ हृदयाचा माणूस आहे हे ठरलेलं नाही अजून. आय कॅन इन्क्रीज इट. सो मेनी ऑफ अस दे वॉन्ट टू चेंज अवर टीथ फंक्शनिंग और स्टाईल ऑफ टीथ. वी वॉन्ट टू चेंज द कलर ऑफ अवर आईज, वी वॉन्ट टू चेंज द कलर ऑफ अवर हेअर. बट ऑल दिस इज फिक्स्ड मोर और लेस. बट द स्टेट ऑफ अवर हार्ट is not fixed, and all of us can change the state of our heart. So that is good news for all of us. So today's topic is values are invaluable. So on the screen you can see inside every person's heart there are roughly two people. One is a good person inside and one is a bad person inside. कुठलाही निर्णय घेताना आपल्या समोर नेहमी दोन पर्याय असतात. एक चांगला विचार सांगतो काहीतरी, अरे असं कर, आपण असं करू शकतो. आणि एक वाईट, अरे जाऊ दे रे, कोण बघितलंय, कोणाला फरक पडतो. एक्झाम देताना कधी कधी हा प्रश्न येतो, थोडंसं शेजाऱ्याच्या पेपरमध्ये बघू का, आणि आतमधून एक आवाज येतो, पण आपण जर नीट अभ्यास केलाय तर मग शेजाऱ्याच्या पेपरमध्ये का बघायचं. आणि एका मार्कासाठी आपण शेजाऱ्याच्या पेपरमध्ये बघणार. आणि तेव्हाच जर सुपरवायझरने आपल्याला बघितलं, आपला पूर्ण पेपर तो घेऊ शकतो आणि आपल्याला एक्झामिनेशन हॉलच्या बाहेर पाठवू शकतो आणि पूर्ण पेपरमध्ये शोधले. एका पैशाच्या फायद्यासाठी 0 मार्क मिळू शकतात आपल्याला. तर आतमध्ये एक चांगलं मन असतं, ते म्हणतं, अरे 2 मार्क 3 मार्क तुला एक्स्ट्रा पाहिजे, बाकी अभ्यास केलायस ना तू, पण त्या एक्स्ट्रा मार्कांसाठी तू कॉपी करायला जातोय आणि कॉपी करताना जर पकडलं तर पूर्ण पेपर जाऊ शकतो. नको करूच कॉपी. पण आपण शेजाऱ्याकडे बघतो, तो कॉपी करत असतो. समोर बघतो, तो कॉपी करत असतो. तर मनात विचार येतो, अरे पूर्ण जग कॉपी जर करतंय, मी एकटा सज्जन का म्हणू. आणि आपण कॉपी करतो आणि तो सुपरवायझर बरोबर आपल्यालाच पकडतो. आणि तेव्हा वाटतं ऍक्च्युली मनातून आवाज आला होता, नको करू कॉपी, पण जिंकलो नाही मी. तर म्हणून व्हॅल्यूज आर इनव्हॅल्युएबल म्हणजे काय, हाऊ टू ऑलवेज मेक द गुड पर्सन विन. तर साऊथ अमेरिकेमध्ये जी कम्युनिटी आहे त्यांच्यामध्ये ही एक प्रचलित गोष्ट आहे. तर ते म्हणतात, एव्हरी वन ऑफ अस हॅज अ गुड डॉग अँड अ बॅड डॉग इनसाइड. आपल्यामध्ये 2 कुत्रे आहेत, त्यांची भाषा आहे ती. आपण 2 मन म्हणू, चांगलं मन आणि वाईट मन. तर एका आजोबांनी आपल्या अशा नवीन नातूला ही स्टोरी सांगितली, देयर इज अ गुड डॉग अँड देयर इज अ बॅड डॉग इनसाइड. तर त्या नातूने सिंपल प्रश्न विचारला, सो ग्रँडफादर, विच डॉग विन्स. तो ग्रँडफादरने म्हटलं, सिंपल आन्सर, द वन यू फीड द मोस्ट. 2 कुत्रे आहेत आतमध्ये, तुम्ही कोणाला खाऊ घालाल तो जिंकेल, त्याची शक्ती वाढेल. जर आपण बॅड डॉगला खाऊ घातलं तर तो आकारात वाढेल, त्याचे दात दाखवेल. आणि जर आपण गुड डॉगला खाऊ घातलं तर आपला गुड डॉग जिंकेल. सो हाऊ मेनी ऑफ अस वॉन्ट टू फीड द गुड डॉग? If you want to feed the good dog, then this Prerna program is for you. And if you want to learn how to feed the bad dog, then there are so many other movies, YouTube, this and that. It's all full of feeding the bad dog. Yes? So we'll go ahead. A few observations about this world. आपण ज्या जगात जगतोय त्याच्याबद्दल एक काही निरीक्षण बघूया. सो माझ्या शाळेमध्ये मला शिकवलं होतं हे लहानपणी, हेल्थ इज वेल्थ. आपलं आरोग्य आहे हे आपलं धनसंपत्ती आहे. आजची परिस्थिती काय आहे? आज हे मान्य नाही करत कोणी, हेल्थ इज वेल्थ.
शाळेमध्ये आरोग्याबद्दल कोणी काही बोलत नाही. आज असं म्हणतात वेल्थ इज हेल्थ. 10वीतला मुलगा आहे माझ्या ओळखीचा, बारामतीतला. तो मला म्हणतो, प्रभूजी मला एक युट्यूब चॅनल काढायचं आहे. म्हटलं तुला का रे युट्यूब चॅनल काढायचं आहे? तो म्हणतो नाही, थोडं मी पेप टॉक देणार, मोटिवेशनल टॉक देणार, मला मोटिवेशनल स्पीकर बनायचं आहे आणि मग मी मॉनिटायझेशन करणार माझ्या युट्यूब चॅनलचं. आणि जेवढे हिट्स होतील तेवढे माझ्या अकाउंटमध्ये पैसे जातील. तर त्यांनी इंटरनेटवर कुठेतरी असा एक तरुण मुलगा बघितला ज्याचं स्वतःचा एक युट्यूब चॅनल आहे आणि त्याच्यातून त्याला पैसे मिळतात. किती मुलं आहेत भारतामध्ये? मिलियन्स ऑफ यंग बॉयज. आणि त्या मिलियन्स ऑफ यंग बॉयज मधून एक मुलगा आहे जो थोडा पटपट पटपट अट्रॅक्टिव्ह बोलून युट्यूब चॅनल काढून त्याच्यातून मॉनिटायझेशन करून पैसे कमवतोय. आता हा छंद लागलाय सगळ्या मुलांना, अभ्यास सोडून, स्पोर्ट्स सोडून. आमच्या वेळेस आई वडिलांची तक्रार काय होती, अरे किती क्रिकेट खेळशील, अभ्यास तरी कर. आता आई म्हणते क्रिकेट खेळ, बाहेर जा. एक मुलगा डॉक्टरांकडे गेला, आई वडील त्याला घेऊन गेले, तब्येत खराब होती त्याची. डू यू प्ले एनी स्पोर्ट्स? तो म्हणतो येस, आय प्ले 6 hours. तो म्हणतो व्हेरी गुड, हाऊ लॉंग डू यू प्ले? 6 तास तू खेळतोयस, पण थकतोस तेव्हा थांबतोस, कपडे पूर्ण भिजतात घामाने तेव्हा थांबतोस. वेन डू यू स्टॉप? तो म्हणतो वेन द बॅटरी डाईज. माझ्या फोनची जेव्हा बॅटरी संपते तेव्हा आय स्टॉप. नाही तर 6 तास क्रिकेट रोज खेळतोय मी. मग त्याला लक्षात आलं काय प्रॉब्लेम आहे. सो आमच्या काळामध्ये आई म्हणायची अरे क्रिकेट किती खेळशील, फुटबॉल किती खेळशील, थोडा अभ्यास कर. आज आई म्हणते की थोडं क्रिकेट खेळ, थोडं फुटबॉल खेळ, बाहेर जा. पण दिवसभर खुर्चीवर बसून, पलंगावर बसून जर तू नुसते गेम्स खेळले सगळ्या. सो वाय आर पीपल ऍडिक्टेड? बिकॉज पीपल, स्मॉल बॉयज, दे फील जस्ट बाय प्लेइंग गेम्स आय कॅन बिकम रिच. जस्ट बाय स्टार्टिंग माय ओन युट्यूब चॅनल आय कॅन बिकम रिच. सो पैशांची भूक 9वी पासून 10वी पासून. म्हणजे शिक्षण कधी घेणार? जीवनामध्ये काय महत्वाचं आहे, जीवनामध्ये काय महत्वाचं नाही हे कधी शिकणार? सो दिस इज नॉट अ व्हेरी हेल्दी साइन. बिकॉज वेल्थ कॅन बी अर्न्ड इफ यू हॅव अ गुड हेल्थ, इफ यू हॅव गुड इंटेलिजन्स. ज्याला बुद्धी आहे त्याला कंपनी स्वतः, यु नो, देयर इज समथिंग लाइक कॅम्पस इंटरव्ह्यूज. कॅम्पस इंटरव्ह्यूज मध्ये हुशार लोकांच्या कॉलेजमध्ये कंपनी जाते, त्यांना वाट बघत नाही की हे मुलं कधी पास आउट होतील आणि आमच्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यूला येतील. ती कंपनी त्या कॉलेजला जाते आणि सांगते तुमचे जे सगळे टॉप 10 लोक आहेत त्यांचे इंटरव्ह्यू आम्हाला घ्यायचे. कंपनी इज आस्किंग द कॉलेज, आम्हाला तुमचे इंटरव्ह्यू घ्यायचे. आणि जर आपण हुशार असलो, आपल्याला प्रत्येक कंपनीच्या दरवाजे ठोठवण्याची गरज नाहीये. You just become intelligent in your class and the company will come to your college and say, can I take your interview? And you say, किती वाजता? पण 2 वाजता, जेवायची वेळ आहे. कंपनी म्हणते ठीक आहे, तू इतका हुशार आहेस, नेहमी तुझा पहिला क्रमांक येतो, 3 वाजता तुझं जेवण होतं का? तर होईल, आज करतो पटकन. दिस इज अ रियालिटी. I know one young boy from Baramati who has undergone this because he is in the top 5. कंपनी त्याला विचारते इंटरव्ह्यूला कधी वेळ आहे साहेब, 4th year इंजिनिअरिंग. ही स्टोरी कोण सांगणार आपल्याला? ही स्टोरी प्रेरणा प्रोग्राम मध्ये सांगणार आपल्याला. आणि बाहेरच्या जगामध्ये काय स्टोरी सांगणार? अरे तो बघ त्या बिल्डिंग मधला मुलगा, त्यांनी युट्यूब चॅनल काढला, 9 वर्षाचा आहे तो आणि तो पैसे कमवतोय. आणि तू काय इंजिनिअरिंग करत बसलास आणि काय अभ्यास करत बसलास? ऑल द रॉंग स्टोरीज विल बी स्प्रेड बाय द वर्ल्ड आउटसाइड, बिकॉज दॅट इज अ वर्ल्ड दॅट फीड्स द बॅड डॉग. And this campus is the campus that feeds the good dog. म्हणून कधीही पैशांमध्ये धावू नका, नेहमी चारित्र्यामध्ये धावायला पाहिजे. सो माझ्या लहानपणी मी ऐकलं होतं, when wealth is lost, nothing is lost. When health is lost, something is lost. When character is lost, everything is lost. पैसे जर हरवले, पैसे पुन्हा कमवता येतात का? आरामात कमवता येतात. तब्येत खराब झाली तर मेहनत लागते. आणि चारित्र्य खराब झालं तर चारित्र्य कमवता नाही. पण आज nobody talks about this. One person, he started a new company and he opened shop and he started with a new telephone connection.
So the telephone connection, the telephone was there, and the first day of his business, he saw one nicely dressed gentleman coming into his office. So he wanted to impress this person. So he picked up his phone and he said, yes, yes, yes. हाँ वो माल भेज देना, जल्दी भेज देना, शाम तक आ जाना चाहिए, अभी हमारे सब कस्टमर आ रहे हैं, और हाँ वो अगले महीने का भी ऑर्डर दे दूंगा, अभी ईमेल टाइप कर रहा हूँ, शाम तक मिलेगा. काही नाही आहे, आता तू म्हटले दुकानदार फोन आहे. तो याला म्हटलं बस बस, हाँ भेज दो जल्दी भेज दो, बेटा बेटा. वो फोन ठेवला. He wanted to impress this person. He thought he's a customer. Yes sir, what can I do for you? तो म्हणतो, I am from Jio company. I have come to start your phone. तो इन्स्ट्रुमेंट होता, त्याच्यामध्ये सिम कार्ड टाकायला आला होता तो माणूस. त्याच्यासोबत तो कुठे बोलता की उद्या माल घेतो वगैरे. तर इम्प्रेस करण्यासाठी आपण कितीतरी खोटं बोलतोय नाही. नंतर एक दुसरा माणूस होता, तो असा क्लब मध्ये आपल्या सगळ्या मित्रांसोबत बसला होता. मग फोन वाजला, त्यांनी फोन उचलला. हा ती महाग जी कार आहे ना ती घेतो. काय 36 लाखांची आहे? अरे थोडं कमी कर. नाही होणार कमी. ठीक आहे 36 लाख मी पाठवून देतो. ओके ओके. आणि फिरायला कुठे जायचं यावर्षी? मॉरिशसला तर 3 वेळा जाऊन आलो. आता थोडं स्वित्झर्लंडला जाऊया. ओके ओके ओके, चालेल चालेल चालेल. हा ठीक आहे. बरं, ते संध्याकाळी आपण जे पिक्चर बघायला जाणार आहे ते आपल्याला एअर कंडिशन थिएटर मध्ये, मल्टिप्लेक्स मध्ये एकदम छान आपल्याला सीट पाहिजे, व्हीआयपी वगैरे काय असेल तर सांग आपल्याला. ठीक आहे. नाही फोन ठेवला. मग दुसरा माणूस आला, त्याने तो फोन उचलला आणि म्हणाला, याचं चार्जिंग करू का आता? तो त्याचा फोन होता. तो त्यांनी चार्जर शोधायला गेला होता, तो डेड फोन होता. तो तिथे ठेवला होता. या माणसाने उचलला आणि उगाच इम्प्रेस करत होता. ऍक्च्युअली त्याचा फोन जो आला, चार्जर. तशा प्रकारे कधी कधी खोटारडेपणाचं जीवन चाललंय. एकदा एक माणूस असं जंगलातून जात होता, तर त्यांनी कोल्हा बघितला. आणि कोल्हा सुदैवाने एकटा होता. जनरली वुल्व्स दे मूव्ह अराउंड इन अ पॅक ऑफ वुल्व्स, म्हणजे ग्रुप ऑफ वुल्व्स. तर त्यांनी त्या कोल्ह्याला असं धरलं मानेने, त्याला गोळी मारली, थोडा जखमी झाला होता, त्याला धरलं. आणि तेवढ्याच बघितलं की फॉरेस्ट रेंजर असतात ना, काळजी घेतात, फॉरेस्ट ऑफिसर असतात, तो येत होता तिकडून. तर त्याला लक्षात आलं, जर याने मला बघितलं तर हा मला अटक करणार, कारण यू कॅनॉट हंट वाईल्ड एनिमल्स जस्ट लाईक दॅट. त्यांनी काय केलं, एक असा कोट घातला होता. त्या कोटमध्ये त्या वुल्फला त्यांनी लपवलं, कोल्ह्याला लपवलं. आणि तो आला फॉरेस्ट रेंजर. सो सर, व्हॉट आर यू डुईंग हियर? नो, आय एम जस्ट मूव्हिंग अराउंड. इट्स नॉट अ सेफ प्लेस, देयर आर मेनी वुल्व्स हियर. येस आय नो, आय एम केअरफुल. ओके, डू यू नीड एनी हेल्प? नो, आय डोंट. डू यू हॅव अ गन? येस, आय हॅव अ गन. असं बोलला आणि तो फॉरेस्ट रेंजर असं निघून गेला. आणि हा जो माणूस होता ना, असा उभा होता, बोलत होता, असा धुमकन असा खाली पडला, कोसळला खाली. का बरं माहितीये? त्याने तो कोल्हा असा आतमध्ये लपवला होता. तर कोल्ह्याला जी गोळी मारली होती ना, कोल्ह्याला पण लक्षात आलं की हा आपला शत्रू आहे. तर कोल्ह्याला असं शरीराजवळ ठेवलं होतं ना, तर कोल्ह्याने चावा दिला. He bit into his ribs and in a very cruel way he actually grabbed his heart. हा बोलत होता ना तेव्हा कोट मध्ये लपवलं होतं ना कोल्ह्याला, तो कोल्ह्याने असं हृदयच त्याचा असं पकडलं आणि हा असा कोसळला. So what is the moral of the story? Sometimes we hide bad things inside and we feel we are making a big show, we are fooling people around us, but actually those bad habits eat us up. आपल्यालाच खाऊन टाकतात, बरोबर आहे की नाही? सो म्हणून ग्रीड, वी मे इम्प्रेस अ फ्यू पीपल with our greed and our false talk, but actually greed has never satisfied anybody. रावण होता, रावणाकडे सोन्याची लंका होती आणि रामचंद्रांकडे सोन्याची अयोध्या होती का? इट इज नॉट मेन्शन्ड इन रामायण की अयोध्या वॉज मेड अप ऑफ गोल्ड, राइट? बट हु गॉट डिस्ट्रॉयड? रावण गॉट डिस्ट्रॉयड. And who destroyed? Ram destroyed. म्हणून ज्याला लोभ नव्हता तो शेवटी जिंकला, आणि ज्याला लोभ होता तो किती तरी सोन्याची लंका बांधली. प्रत्येक सुंदर महिला, ती राजकन्या असू दे, ऋषी कन्या असू दे, देवकन्या असू दे, देवतांची मुलगी असू दे, ऋषींची मुलगी असू दे, किंवा एका राजाची मुलगी असू दे, जिथे कुठे सुंदर मुलगी दिसली, he would just kidnap her and bring her to Lanka. So when Hanuman went to Lanka,
ही सॉ पॅलेसेस आफ्टर पॅलेसेस. जेव्हा सीताला शोधत होते हनुमान, अनेक अनेक महल त्यांनी बघितले आणि प्रत्येक महल हे सुंदर मुलींनी भरलेले होते. सो हाऊ मेनी गर्ल्स वर देअर इन लंका? Unlimited number of, and all girls were beautiful girls, but still he was not satisfied, and that's why he kidnapped Sita, and because he kidnapped Sita, he was destroyed. So म्हणून गांधीजी एकदा म्हणाले होते, this world has enough to satisfy everyone's need, but it does not have enough to satisfy one person's greed. एका व्यक्तीने जर लोभी बनायचं तयार केलं त्याला सॅटिस्फाय नाही करू शकत. दुसरं एक आहे की टुडे वी आर सो मच इनटू ए कंपॅरिझन मोड. तर ही मुलगी जिची पाठ आहे, शी इज फॅट अँड अदर टू गर्ल्स आर थिन, सो शी सेज आय वॉन्ट टू बी लाईक दॅट. कंपॅरिझन कंपॅरिझन कंपॅरिझन. कंपेअर म्हणजे दुसऱ्यांशी तुलना करणे, आणि दुसऱ्यांशी तुलना करून जर दुसऱ्याकडे काहीतरी असेल तर ते आपल्याला पाहिजे. एकदा एक वेटरनरी डॉक्टर होते आणि ते वेटरनरी डॉक्टर फेमस होते. त्यांच्याकडे एक असिस्टंट म्हणून एक जॉईन झाला, आम्हाला ट्रेनिंग देणार का? हो देणार. 1-2 वर्ष त्याच्याकडे त्यांनी ट्रेनिंग घेतली. त्या ट्रेनिंगच्या वेळेस त्यांनी बघितलं, एकदा एका घोड्याला आणलं आणि त्या घोड्याच्या गळ्यामध्ये एक एवढा मोठासा फोड आला होता. एवढाचा तो गळा असा बाहेर निघाला होता. तर वेटरनरीकडे आणलं. वेटरनरी असिस्टंटला म्हणतो, जा एक हतोडी घेऊन ये. म्हणतो, साहेब हतोडी? नक्की? औषध वगैरे काहीतरी द्यायला पाहिजे ना, गोळ्या वगैरे. म्हणतो, अरे मी म्हणतोय हतोडी घेऊन ये. त्या घोड्याला झोपवलं खाली आणि हतोडी घेतली आणि जोरात त्या गळ्यावर मारली, डुम. आणि तो घोडा इतका जोरात ओरडला, पण एका क्षणामध्ये जो फोड आला होता ना एवढा मोठा, तो नॉर्मल झाला आणि घोडा ओरडला खरा पण खुश झाला आणि छान धावत धावत घरी गेला. मग हा जो असिस्टंट होता त्याला एक लक्षात आलं, एवढं सिंपल आहे वेटरनरी डॉक्टर बनायचं म्हणजे काय करायचं, एक क्लिनिक उघडायचं आणि काय फोड वगैरे झाला तर एक हतोडी घ्यायची आणि मारायची. तो एक दिवशी असाच तो जेव्हा अप्रेंटिस म्हणून प्रॅक्टिस करत होता तिथे एका कुत्र्याला आणलं. तर कुत्र्याला पण गळ्यामध्ये असे थोडा 1-2 फोड झाले होते. हा म्हणाला, जा रे हतोडी घेऊन ये. म्हणतो, साहेब हतोडी? अरे म्हणतो, अरे मी एक्सपर्ट आहे, हतोडी घेऊन ये. आणि त्या कुत्र्याला झोपवलं आणि मारला हतोडी. तो कुत्रा एवढ्या जोरात ओरडला आणि अशी उडी मारली आणि याला पूर्ण शरीरावर अशी इतके साव घेतले, हा घायल झाला पूर्ण. तर त्या कुत्रा ज्यांनी आणला होता तो म्हणाला, साहेब हे काय केलं तुम्ही? हा बिचारा त्रस्त होता कुत्रा, त्याला तुम्ही मारलं, दुखी झाला, तो पडून गेला, तुम्हाला पण चावला, माझा कुत्रा पण गेला, तुम्ही पण घायल झाले, कशासाठी केलंय? तो म्हणतो, काय करणार, मी ज्यांच्याकडून ट्रेनिंग घेतली त्यांनी पण असंच केलं होतं. म्हणतो, काय म्हणताय, कोण आहे वेटरनरी डॉक्टर? म्हणते, अहो ते तर फेमस आहेत. हो, त्यांनी माझ्यासमोर केलं होतं, माझ्या डोळ्यांसमोर, माझ्या डोळ्यांनी बघितलंय हे, चला आपण त्यांच्याकडे जाऊ. मग त्या वेटरनरी डॉक्टरांकडे गेले. मग म्हणाले, साहेब तुम्हाला आठवतंय का, एकदा तो घोडा आला होता तर एवढा मोठा फोड आला होता आणि तुम्ही हतोडीने मारलं होतं? हो, आज मी पण तेच केलं, पण त्या कुत्र्याने मला चावलं. कसं का? म्हणतो, अरे मूर्खा, ते का केलं होतं माहितीये का तुला? काय? ते म्हणतो, जेव्हा मी हात लावला असा तेव्हा मला लक्षात आलं त्या घोड्याने चुकीने एक टरबूज खाल्ला होता आणि तो टरबूज गळ्यामध्ये फसला होता, म्हणून मी तो हतोडीने जेव्हा मारला तेव्हा तो आतमधला जो टरबूज होता तो फुटला आणि तो गिळला आणि झालं सगळं छान. पण कुत्र्याने टरबूज नव्हता खाल्ला, हतोडीने मारायची. म्हणून हा असं करतोय म्हणून मी करणार. आपण वी कॅनॉट इमिटेट. आपल्यापेक्षा जे मोठे लोक आहेत ते कसं वागतायत, काय करतात ते आपण शिकू शकतो, पण ते जे करतात ते जर आपण कम्पेअर करायला गेलो आणि आपल्या जीवनात पण तसं वागायला गेलो, आपल्याला तेच रिझल्ट नाही मिळणार. कारण त्या वेटरनरी डॉक्टरनी अनेक वर्ष अभ्यास केला होता आणि त्या वेटरनरी डॉक्टरने नुसतं स्पर्श करून लक्षात आलं, हा टरबूज आहे, हा फोड नाही आहे. तर प्रत्येक रोगासाठी एक इलाज आहे. आपण काय करतो, रोग समजून घेत नाही आणि त्या रोगासाठी या डॉक्टरांनी काय इलाज दिला ते समजून घेत नाही आणि आपण आपल्या हिशोबाने त्यांनी काय केलं याचा अंदाज लावतो आणि स्वतःच करतो. सो कंपॅरिझन डज नॉट वर्क.
एकदा एका कंपनीमध्ये असे मास मेलिंग कंपनी असतात. ते काय करतात, बऱ्याच लोकांचे ऍड्रेस गोळा करतात मोठ्या मोठ्या कंपनीचे, आणि त्यांना ते जे ऍड्रेसेस असतात ते कुठल्या तरी एका प्रोडक्ट्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनीला विकतात. तर त्याला मास मेलिंग म्हणतात. मग यांनी काय केलं, एक एक्सेल शीट बनवली होती, आणि एक्सेल शीट मध्ये इथे त्या कंपनीचे जे मालक होते, जे काही नाव होतं त्यांचं नाव होतं, आणि त्याच्या शेजारी ऍड्रेसेस, त्या कंपनीचे ऍड्रेसेस असे बनवले होते. आणि आयडिया होती की जेव्हा एक स्टिकर बनवेल आणि त्या स्टिकरवर हे नाव आणि हा ऍड्रेस असा प्रिंट होईल, आणि ते स्टिकर लावतील आणि ते प्रोडक्ट पाठवतील असं. तर काय झालं, एका माणसाने येऊन सॉर्टिंग केलं. एक्सेल मध्ये सॉर्ट केलंय कधी कोणी? येस. सॉर्ट म्हणजे ABCD या अनुसार त्याला वर खाली करायचं. सो जर इथे नाव आहे व्यक्तीचं, मॅनेजरचं, आणि इथे कंपनीचं नाव, तर सॉर्टिंग करताना कसं नाव करायला पाहिजे? जर तुम्ही व्यक्तीच्या नावावरून सॉर्ट करत असाल तर त्यासोबत ती कंपनी पण सॉर्ट व्हायला पाहिजे. यू अंडरस्टँड द पॉइंट? तर त्याने चुकीने काय केलं, फक्त एकच कॉलम सॉर्ट केली, फक्त व्यक्तीचं नाव सॉर्ट केलं, पण त्यासोबत ती कंपनी सॉर्ट नाही झाली, आणि 500 नावं होती. म्हणजे एकदा सॉर्ट केल्यानंतर काय झालं, आता सगळी बोंबाबोंब झाली, नाव आणि कंपनी ही मॅचिंग नव्हती. आलं लक्षात? आता काय करणार? तर हा म्हणाला आता काय करायचं, सगळे टायपिंग वगैरे करणं कठीण होतं. आता काय, थोडे फक्त स्टॅम्प लावून ते एनवेलप पाठवायचे होते. तो मला पाठवून देतो. तो एक्सपिरियन्स काय झाला माहितीये, दे गॉट ए मच बेटर रिस्पॉन्स दॅन युजल. जेव्हा कंपनीच्या मॅनेजरचं नाव आणि कंपनीचा ऍड्रेस मॅचिंग होता, आधी जे पाठवले होते त्याला जो फीडबॅक मिळाला होता त्याच्यापेक्षा चांगला फीडबॅक याला मिळाला. पण इथे काय होतं, एनवेलपवर मॅनेजरचं नाव आणि कंपनीचं नाव ते बरोबर नव्हतं. म्हणजे ज्या कंपनीच्या ऍड्रेसला पाठवलं तिथे तो मॅनेजर नव्हताच, पण चांगला रिस्पॉन्स का मिळाला? कारण प्रत्येकाच्या हातामध्ये जेव्हा एनवेलप आला तेव्हा त्या मॅनेजरच्या नावाने आला होता. बरोबर, वर्मा साहेब याचं वर्मा आहे तिथे, पण कंपनीचं नाव वेगळं होतं. तर त्या मॅनेजरला म्हटलं, चुकीने त्या कंपनीचं एक महत्वाचं लेटर चुकीने माझ्याकडे आलं, बघतो तर आपल्या कॉम्पिटिटरचं काय चाललंय. So there was a feeling of inquisitiveness to find out what is happening in that company. And that's why every single manager who received that letter opened that letter. And because everyone opened that letter, they responded to the letter. पण जेव्हा बरोबर नाव असेल तर म्हणतो, अरे काय आहे, आपल्याला काय करायचं, असे खूप लोक पाठवत असतात, काय काय ऍडव्हर्टाइजमेंट, लोक उडायचेच नाही. सो कंपॅरिझन किती आहे, कॉम्पिटिशन किती आहे. पण नेहमी हीच इच्छा आहे की दुसरा माणूस काय करतोय, आपल्यामध्ये ही इच्छा नाही आहे की कॅन आय कॉम्पीट विथ मी मायसेल्फ. आजची तारीख काय, 23. 22 तारखेला मी कसा होतो, किंवा 22 तारखेला सोडा, 23rd of August, what was I doing? 23rd of August ला how many good habits I had, 23rd of August ला how many bad habits I had. आणि in comparison to 23rd August me, today's 23rd September me, 23rd September me, is he better than 23rd August me? Is this a good competition? So instead of competing with the whole world and comparing with them, why cannot we compete with ourselves? ते खूप सुंदर वाक्य आहे. म्हणतात, this is a sentence for grown up people, जे कॉलेज वगैरे मध्ये त्यांच्यासाठी. Would the kid you were be proud of the man you are? मराठीत बोलू, लहानपणी जो तुम्ही मुलगा होते तो आज तुम्ही जो माणूस आहात याच्याबद्दल गर्व अनुभवेल का? जेव्हा आपण शाळेत होतो, जेव्हा आपण तरुण होतो, तेव्हा आपल्या मनामध्ये ज्या काही आकांक्षा होत्या, मी असं होईल, असं होईल, असं होईल, आणि जेव्हा आपण मोठं होतो तेव्हा आपण ते ऍक्च्युअली, डू वी लिव्ह बाय अवर गोल्स, डू वी लिव्ह बाय अवर आयडियल्स, और डू वी कॉम्प्रोमाइज? सो इट इज व्हेरी नॉर्मल की ऑल ऑफ अस had good intentions, all of us had good thoughts, all of us had good goals in life. पण जीवनाचा प्रवास कसा माहितीये? तुमच्यामधून किती लोकांनी आगगाडीने प्रवास केलाय, ट्रेनने प्रवास केला? तर ट्रेनने जेव्हा प्रवास करतो, जेव्हा ट्रेन प्लॅटफॉर्मवर असते तेव्हा खिडकीच्या जर बाहेर बघितलं तर दिसतं ना, दृश्य दिसतं. ट्रेन स्पीड पकडते, सो लेट्स से 40 किलोमीटर्स पर आवर. शेजारची जी ट्रेन उभी होती
प्लॅटफॉर्मवर ती दिसत होती का जेव्हा ट्रेन स्टील होती तेव्हा? जेव्हा ट्रेन प्लॅटफॉर्म होती तर दिसत होती. नाउ ॲज द ट्रेन पिक्स अप स्पीड and now there is another train that is coming from the opposite. Do you see that train? Can you see that train? अशी दिसते ना, but you cannot even read की ही ट्रेन कुठे चालली होती. And as the train in which you are sitting, as it picks up more speed, can you see the scenery outside? जे झाडं वगैरे लागले असतात, तर जसजसा स्पीड वाढतो तसतसं आपण खिडक्यांच्या बाहेर जे दृश्य असतं ते अस्पष्ट होतं. You got the point? सुरुवातीला जेव्हा ट्रेन स्टील होती तेव्हा स्पष्ट होतं, जसं जसं स्पीड तसंच आपण जेव्हा लहान होतो ना तेव्हा आपल्या जीवनाचा स्पीड कमी होता. तेव्हा आजूबाजूचं जग बघण्यासाठी आपल्याकडे वेळ होता. आणि जसं आपण स्कूलमध्ये गेलो, 10वी आली, 12वी आली, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, आफ्टर पोस्ट ग्रॅज्युएशन देन यू स्टार्ट डुईंग सम जॉब, यू वॉन्ट टू बी अ बिग डॉक्टर, यू वॉन्ट टू बी अ बिग इंजिनियर, देर इज नो टाइम लेफ्ट. So just like the train increases its speed and you cannot see clearly what is happening around, the more the speed increases, similarly the more the speed of our life increases. आपण जेवढ्या वेगाने धावायला सुरुवात करतो तेवढा आजूबाजूचं दृश्य धुकट होतं. So if you ask successful people, what is your challenge? They will say, my biggest challenge is to maintain relationships. माझ्या आईला वाढदिवसाच्या दिवशी भेट वस्तू देण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही. माझ्याकडे पैसे आहेत, माझ्याकडे यश आहे, पण आईला धन्यवाद म्हणायला वेळ नाही. माझ्या भावाशी गोड बोलायला वेळ नाही, माझ्या बहिणीला प्रेम करायला वेळ नाही, वडिलांना धन्यवाद द्यायला वेळ नाही. So this is what we have become. You know, the civilization is going faster and faster and faster, and so relationships are becoming shallower and shallower and shallower. गरीब माणसाला विचारलं तुझ्या जीवनामध्ये काय संघर्ष आहे, तो म्हणतो मी ना माझ्या मुलांना वेळ देतो, माझ्या बायकोला वेळ देतो, पण हे दोघं मला काय म्हणतात, पप्पा पैसे नाही देत तुम्ही. ज्याच्याकडे पैसे आहेत तो म्हणतो मी पैसे द्यायला घरी, माझ्याकडे वेळ नाहीये. सो दीज आर अवर चॅलेंजेस. हा प्रश्न विचारायला पाहिजे की आपण जेव्हा लहान आहोत, आता तरुण आहोत आपण, अजून आपल्यामध्ये ना ती भूक, दॅट ग्रीड हॅज नॉट येट एंटर्ड अस. So what will we give importance to in our life? And as we give more importance to money, we should give importance to money, we should give importance to success, we should give importance to becoming a big person, but not at the cost of relationships. ज्या आईने आपल्याला खाऊ घातलंय, ज्या वडिलांनी आपल्यासाठी त्रास सहन केलाय, ज्या मित्रांनी आपल्याला ऐन वेळीच मदत केली आहे, त्यांना जर विसरून आपण यशस्वी झालो, ते यश काय कामाचं? ते यश कोणासोबत आपण उपभोगणार? म्हणून या जगाचा एक नियम आहे, ज्यांच्याकडे दात असतात त्यांच्याकडे चणे नसतात, आणि ज्यांच्याकडे चणे असतात त्यांच्याकडे दात नसतात, आणि ज्यांच्याकडे दोन्ही असतात त्यांचं कोणी ऐकत नाही. त्यांना वाटतं की हे काय सांगतात आपल्याला. येस, सो वी शुड गो बियॉन्ड कंपॅरिझन. दिस इज ऑल ऑब्झर्वेशन्स अबाउट द वर्ल्ड. आर दिस ऑब्झर्वेशन्स ट्रू? हे खरं आहे, ऑब्झर्वेशन्स आहे. कधी कधी लोकांना वाटतं आय एम लॉक्ड इनसाइड, मला ऍक्च्युअली बदलायचंय, आय वॉन्ट टू चेंज, आय अंडरस्टँड आय वॉन्ट टू चेंज, बट आय फील लॉक्ड इनसाइड. व्हॉट आर वी लॉक्ड बाय? वी आर लॉक्ड बाय अवर हॅबिट्स. तर म्हणतात ए हॅबिट इज अ व्हेरी स्टिकी वर्ड. का बरं? इफ यू रिमूव्ह द एच, अ बिट स्टिल रिमेन्स. अगेन इफ यू रिमूव्ह ए, बिट स्टिल रिमेन्स. इफ यू रिमूव्ह द बी, इट स्टिल रिमेन्स. So habit is a very sticky word. आपल्या ज्या वाईट सवयी आहेत त्या कशा जातील हे खूप मोठा एक प्रश्न आहे. एकदा एका आईच्या 2 मुली होत्या, आणि एकाला लग्न करून राजस्थानमध्ये पाठवलं होतं आणि एका मुलीला लग्न करून पॉंडिचेरीला पाठवलं होतं. So anybody knows anything about Pondicherry? Pondicherry is the place which gets the highest rainfall in India. And Rajasthan is the place which gets the least rainfall in India. तर एकदा आपल्या राजस्थानच्या मुलीला फोन केला तिने आणि म्हणाले कशी आहेस तू? ती म्हणाली खूप वाईट परिस्थिती आहे. का? काय वाईट परिस्थिती आहे? आता आमचे हे आहेत ना, त्यांनी छत्र्यांचं दुकान उघडलंय, छत्र्यांचा धंदा सुरू केलाय. इथे पाऊसच नाही पडत, मग आता आम्ही दोघं खूप दुःखी आहोत.
अच्छा अच्छा, माझी एक मुलगी खूप दुखी आहे, चला मी दुसऱ्या मुलीला फोन करते. दुसऱ्या मुलीला फोन केला, हाऊ आर यू, पॉंडिचेरी. मी खूपच दुखी आहे. का, काय झालं? म्हणजे आमच्या यांनी ना पापडाचा धंदा सुरू केला. तर पापड सुकत घालायला, वाळत घालायला ऊनच नाही आहे, नेहमी पाऊसच असतो. सो देन दिस ओल्ड वुमन ऑल्सो बिकेम व्हेरी सॅड. माझी ही मुलगी पण दुखी, माझी ती मुलगी पण दुखी. मग अशा कुठल्या तरी प्रेरणा प्रोग्रामला आली ती, आणि एकदा ऐकलं तिने की वी शुड गेट फ्री फ्रॉम द केज ऑफ अवर बॅड हॅबिट्स. सो वी हॅव टू थिंक न्यू. मग काय आता थिंक न्यू? एक्सचेंज करून बघा. दोन मुली आहेत ना, तर त्यांनी आपापल्या नवऱ्यांना फोन केले आणि पापड कसा बनवायचा हा जो बिझनेस मॉडेल होता तो राजस्थानच्या जावयाला दिला. आणि त्यांनी जे छत्र्यांचा जे बिझनेस उघडला होता तो जो बिझनेस मॉडेल होता तो पॉंडिचेरीच्या मुलीच्या नवऱ्याला दिला. पुढच्या वेळेस तिने फोन केला पॉंडिचेरीच्या मुलीला, कशी आहेस तू? खूप आनंदात आहे. काल काय झालं? नाही, जेव्हापासून आम्ही छत्र्यांचा बिझनेस उघडला इथे नुसता धो धो पाऊसच पडत असतो वर्षभर, खूप छान धंदा चाललाय. चला, एक मुलगी तरी सुखी झाली. दुसऱ्या मुलीला म्हटलं, कशी आहेस तू? खूप सुखी आहे. का बरं? नाही, त्या बहिणीच्या नवऱ्याने आमच्या यांना पापड बनवायचा बिझनेस मॉडेल दिला. छान आम्ही रोज पापड बनवतो, अजिबात पाऊस पडत नाही, छान उन्हामध्ये सगळे पापड बनतात, आता आम्ही दोघे खुश आहोत. सो व्हॉट चेंज? तीच आई, त्याच दोन मुली, तेच दोन जावई. काय चेंज झालं? इन्स्टेड ऑफ क्राईंग अबाउट द सिच्युएशन इन विच यू आर इन, यू ट्राय टू चेंज द सिच्युएशन. आणि काय केलं? फक्त एक्सचेंज केलं आणि एक्सचेंज करून दोघं खुश झाले. म्हणून अनेक वेळा आपल्याला असं वाटतं की मी कुठल्या तरी कैद खाण्यामध्ये, पण ते कैद खाणं कशाचं असतो माहिती आहे? आपल्या स्वतःच्या विचारांचा कैद खाणं असतो. वी विल नॉट चेंज, वी आर नॉट रेडी टू ऍक्सेप्ट चेंज. ऍक्च्युअली अनेक वेळा वी रिक्वेस्ट गॉड टू चेंज द सिच्युएशन, but actually we don't realize God has sent that situation to our lives to change us. आपण परमेश्वराला प्रार्थना करतो परिस्थिती बदलण्यासाठी, पण परमेश्वराने ती परिस्थिती पाठवली असते आपल्याला बदलण्यासाठी. So that's an important thing. So why are everyone's values changing? हा मोठा प्रश्न. Will my values also change? मी पण आज असा आहे, उद्या मी बदलीन का? And what can I do to stay who I am? आज माझ्याकडे जे चांगले तत्व आहेत ते टिकवून ठेवण्यासाठी मी काय करू शकतो? सो आय हॅव अ स्मॉल व्हिडिओ, प्लीज वॉच दिस व्हेरी केअरफुली. काय लिहिलंय?
काय शिकू शकतो आपण या छोट्याशा व्हिडिओतून? राग करू नये. व्हेरी गुड. अजून काय शिकू शकतो? बघा, विचार करा. सुरुवातीला ती एक माशी होती, त्याने मारलं, 2 झाले, त्याला मारलं 4. किती मारलं तेवढ्या माशांचा उपद्रव वाढला. शेवटी त्याला काय लक्षात आलं, हे काय थांबणार नाही. मग तो त्या परिस्थितीमध्ये शांतपणे बसला आणि अंतःकरणात गेला. आणि अंतःकरणात गेला तर ती सगळी आजूबाजूची परिस्थिती होती ती बदलली. म्हणजे त्या माशा काही जाणार नाहीयेत आपल्या जीवनातून. आपल्या जीवनात जे काही समस्या आहेत त्या काही जाणार नाहीत, पण त्या समस्यांना आपण कसं आंतरिक जाऊन त्यांना अफेक्ट नाही करू द्यायचं आपल्याला. सो पाऊस पडायला आपण थांबवू शकत नाही, पण आपण छत्री उघडून त्या पावसाचा प्रभाव आपल्यावर होईल की नाही हे थांबवू शकतो. तसंच आपल्या जीवनामध्ये समस्यांचा पाऊस पडणार. आपण काय म्हणतो, समस्याच नाही पाहिजे. नाही, समस्या असणार, पण त्या समस्यांचा प्रभाव आपल्यावर नाही पडायला पाहिजे, ही छत्री आपण करू शकतो. म्हणून अध्यात्म काय, जेव्हा आपण परमेश्वराजवळ येतो, आपण कधी कधी मागणी मागतो, हे परमेश्वर माझ्या जीवनामध्ये समस्या नाही यायला पाहिजे. आणि परमेश्वर काय म्हणतात, समस्या नाही येत असं होणार नाही, पण समस्यांना कसं हँडल करायचं आणि ते पाऊस जो पडतोय त्याच्यामुळे तो ओला कसा नाही होणार हे मी तुला शिकवू शकतो. अर्जुन श्रीकृष्णांना मागतोय की हे युद्ध करायचं की नाही करायचं. श्रीकृष्ण म्हणतात युद्ध करायचंय, पण चांगल्या भावनेने करायचंय. So, when we are unable to change the situation, then we are forced to change ourselves. म्हणून हे जे जग बनवलंय ना, याच्यामध्ये आपल्याला असं वाटतं मी नाही बदलणार, मी परिस्थितीला बदलणार. आणि हे जग असं बनवलंय की ही जी परिस्थिती ही बदलणार नाहीये, आपल्याला बदलायचंय. So that's why we need to change ourselves. So first tip, if you want to maintain values, is get yourself an internal compass. So when a ship is going around in the sea, on land at least there are roads and there are signs on road. Left, right, Pune 170 kilometers, Bangalore 500 kilometers. On the sea there are no signs. Left, right, kahiच नसतं तिथे. So how do you find your way in the sea? There is something called as a compass which points out north, south, east, west. So compass keeps you moving in the sea. Similarly today there is a sea of moral illiteracy. Moral illiteracy म्हणजे काय? अडाणीपणा, पण कुठला नैतिक अडाणीपणा आहे. सगळ्यांना आपले नावं लिहिता येतात, सगळ्यांना आपली स्वाक्षरी करता येते, सिग्नेचर करता येते, बट what I am doing, is it right? What I am thinking, is it right? आजच्या जगामध्ये जेव्हा मुलगा मोठा होतो तेव्हा आई काय म्हणते, आमचा हा आता मोठा झाला, हा स्वतःची काळजी स्वतः घेतो असं म्हणतात, ऐकतात. Actually, you know what is the definition of growing up? The actual definition of growing up is not when we learn to take care of ourselves. The actual definition of growing up is when we learn to take care of others. Actual definition of growing up is आता माझा मुलगा इतका मोठा झालाय की आता माझा मुलगा लहान भावाची काळजी घेतो. This should be the definition of growing up. But आता हा स्वतःची काळजी घेतो, तीच मोठी गोष्ट आहे. अरे स्वतःची काळजी तर कुत्रे मांजरी पण घेतात, स्वतःची काळजी तर कावळे घेतात. मनुष्याने जर स्वतःची काळजी घ्यायला शिकला, त्याच्यामध्ये काय मोठेपणा केला, तो स्वार्थ झाला. मला जेव्हा भूक लागली तेव्हा मी काहीतरी करून अन्न मिळवणार, त्याच्यामध्ये स्वार्थ झाला. गुड ह्युमन बीइंग इज नॉट व्हेन ही टेक्स केअर ऑफ हिमसेल्फ. गुड ह्युमन बीइंग इज व्हेन ही लर्न्स टू टेक केअर ऑफ अदर्स. इज इट नॉट? So how will you find out an internal compass, a moral compass? Actually, you select any 10 successful people in this world. You select. So in your own mind, you make a list of at least 5 people right now. की तुम्हाला वाटतात हे ना आदर्श व्यक्ती आहेत माझ्या दृष्टीने. तुमची दृष्टी वेगळी, तुमची दृष्टी वेगळी, तुमची दृष्टी वेगळी, माझी दृष्टी वेगळी. You make a list of 5 good people who are doing very successful. Okay? And if you are really serious about becoming successful,
यू रीड देअर बायोग्राफी, यू रीड देअर लाईफ, त्यांचं जीवनचरित्र वाचा. अँड देन यू विल फाइंड आउट, you make a list of the good qualities that they have. So can any one of you tell me any good person whom you would like to follow in your life? बोला. छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन चरित्र जर आपण अभ्यास केला, can you tell me one or two good qualities which will come out in his life? Management. नेतृत्व, leadership. Leadership म्हणजे काय? Leadership is different from management. Management means you have resources, you just have to organize it. And leadership is about creating resources. आलं लक्षात? तर त्यांच्याकडे सैन्य नव्हतं, त्याच्याकडे शेतकरी होते, शेतकऱ्यातून त्यांनी सैन्य बनवलं. दॅट इज लीडरशिप, दॅट इज नॉट मॅनेजमेंट. मॅनेजमेंट म्हणजे काय? 20,000 लोकांचं सैन्य आहे, आता फक्त ऑर्गनाइज करायचं, पुढे कोण राहणार, मागे कोण राहणार. सो शिवाजी महाराज इज नॉट अ मॅनेजर, शिवाजी महाराज इज अ लीडर. Yes. अजून काय क्वालिटी? Giving respect. Giving respect. Okay. So we noted two qualities. Any other person wants to mention any other good person whom you feel is a good person and you want to follow? Sachin Tendulkar. Sachin Tendulkar. So what good qualities are in him? Humbleness. He said giving respect. मी दोनच लोक घेतले, एक 500 वर्ष जुने आहेत, एक आताचे आहेत. आता एक क्रिकेटर आहेत, ते लीडर होते, आणि त्याच्यामध्ये हे म्हणतात हंबलनेस आणि हे म्हणतात गिव्हिंग रिस्पेक्ट. कॅन यू सी व्हॉट आय एम सेइंग? ट्राय दिस एक्सपेरिमेंट. 5 लोक जे तुम्हाला वाटतात यशस्वी आहेत, 500 वर्ष जुने असतील, 5000 वर्ष जुने असतील, 50 वर्ष जुने असतील, किंवा आता स्वतःच्या आताच्या अस्तित्वात असतील. मेक ए लिस्ट ऑफ दोज सक्सेसफुल पीपल. ट्राय टू लिस्ट 5 गुड क्वालिटीज इन दॅट पर्सन. You will be surprised to see at least 50% of the qualities are common in every successful person. 2 क्वालिटी 2 लोकांमध्ये बोललो, त्याच्यामध्ये कॉमन आलं. If we repeat this with more people, you will find तो बोर्डचा रस्ता आपल्याकडे, we would have listened. It will take half an hour, but you will be surprised to find all successful people in this world have a minimum set of good qualities. And if you don't have those set of good qualities, you cannot be successful. That is how the world works. म्हणून आध्यात्मिक जगामध्ये यश पाहिजे असेल, आर्थिक जगामध्ये यश पाहिजे असेल, आपल्या पारिवारिक जीवनामध्ये यश पाहिजे असेल, सामाजिक जीवनामध्ये यश पाहिजे असेल, प्रोफेशनल जीवनामध्ये यश पाहिजे असेल, don't think the qualities will be very different. Some qualities will be different, but some qualities have to be there. Giving respect applies to a cricketer and humbleness applies to a leader, both. चांगला जॉब मध्ये तुम्हाला पुढे जायचं असेल आणि तुम्ही उद्धट असाल, तुमच्या बॉस सोबत जर तुम्ही उद्धटपणे बोलले, हाऊ विल यू सर्व्हाइव्ह इन दॅट कंपनी विथ एन ॲटिट्यूड प्रॉब्लेम? सो हाऊ डू यू गेट युअरसेल्फ एन इंटरनल कंपास? व्हेरी सिंपल. मेक ए लिस्ट ऑफ 5 व्हेरी नाइस पीपल, व्हेरी सक्सेसफुल पीपल. मेक ए लिस्ट ऑफ 5 क्वालिटीज ऑफ ईच पर्सन. सो यू हैव 25 क्वालिटीज. And now see which are the qualities common in those 5 people. They are your internal compass. सगळ्या यशस्वी लोकांचे जे चांगले गुण आहेत ते लिहून काढा, त्याच्यातून जे कॉमन आहे ते घ्या. तुम्ही पण यशाच्या मार्गावर अग्रेसर होणार. बरोबर? व्हेरी इम्पॉर्टंट टू सिलेक्ट गुड क्वालिटीज ऑफ सक्सेसफुल पीपल, बिकॉज एव्हरी पर्सन हॅज ए बॅड क्वालिटी ऑल्सो. जर आपण लक्षपूर्वक ते चांगले गुण नाही वेचले तर दुर्दैवाने आपल्या हातामध्ये त्यांचे अवगुण पण येऊ शकतात. सो दॅट्स वाय गेट मोर पीपल and make more qualities and find out the common qualities, and you can also become successful. Also, it's very important that you do this. 2 मित्र असे समुद्राच्या काठावरून चालत होते. तसं चालता चालता थोडी लाट आली आणि या लाटेपासून वाचण्यासाठी हा जो एक मित्र आहे तो असं थोडा असा वाचायला गेला. तो ही फेल ऑन द अदर फ्रेंड. दुसऱ्या मित्राला पडला तो. सो त्या मित्रावर पडला, हे दोघं खाली पडले, तर दुसऱ्या मित्राला लागलं थोडं पायाला. तर त्यांनी याला म्हणाला, अरे आंधळ्या दिसत नाही का? खूप वाईट वाटलं. लाटेला वाचवण्यासाठी, भिजण्याला वाचण्यासाठी हे केलं. तर त्यांनी एक दगड घेतला हातात आणि त्यांनी तिथे रेती होती ना, त्या रेतीवर लिहिलं, आज माझ्या मित्रांनी मला थोडे वाईट शब्द बोलले, आंधळा बोलला म्हणून. तर त्या दुसऱ्या मित्राने बघितलं आणि 2 मिनिटांनी
तिथून एक खेकडा जात होता. समुद्रकाठावर खेकडे असतात, तर तो याला चावला असता, तर त्या मित्राने याला लगेच असं धरलं आणि त्या खेकड्याने त्याला चावलं नाही. तर लगेच यांनी एक दुसरं दगड शोधला आणि त्या दगडावर असा एक टोकेरी दगड घेतला आणि त्याच्यावर कोरलं, टुडे माय फ्रेंड हेल्प मी. तर त्या मित्राने म्हटलं, अरे मी जेव्हा चुकीने तुला आंधळा म्हणणारो तेव्हा तू रेतीवर लिहिलंस, आणि जेव्हा मी तुला त्या खेकड्यापासून वाचवलं तेव्हा तू दगडावर कोरलंस, असं का? तर म्हणतो, आय वॉन्ट टू व्हॅल्यू युअर फ्रेंडशिप अँड आय वॉन्ट टू बी ग्रेटफुल फॉर दिस फ्रेंडशिप. So whatever mistakes happen, I want to write them on sand, because the winds of change will blow and the winds of change will blow away the sand. आणि आपल्यामध्ये जे काही छोटे मोठे रुसवे फुगवे होतात ते विसरून जायचे. आणि तू मला जी जी काही मदत केली आहेस, तुझा जो चांगुलपणा आहे तो मी दगडावर का कोरला, तो मी कधी विसरू नये म्हणून. दिस इज कॉल्ड मॉरल कंपास. म्हणून आपल्या जीवनामध्ये कधी कधी कोणी आपल्याला काही वाईट बोलतात वगैरे विसरून जायचं. एक दोन दिवस म्हणायचं, अरे असं का बोलला वगैरे, तर विसरून जायचं. आणि जे कोणी काही चांगलं बोललं त्याला आपण नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे. सो असं म्हणतात, when you teach a child to not step on a caterpillar, it is as beneficial to the child as it is to the caterpillar. दोघांना ते फायद्याचं. त्याचा जीव वाचेल आणि त्या लहान मुलाला दया भावना काय असते ते शिकायला मिळेल. सेकंड पॉइंट, हेड इन द स्काय अँड फीट ऑन द ग्राउंड. म्हणजे काय? विचार आपण मोठे मोठे करायचे, आपल्या महत्वाकांक्षा खूप मोठ्या ठेवायच्या, पण नेहमी आपण प्रॅक्टिकल असलं पाहिजे. आपले पाय नेहमी जमिनीवर पाहिजे. स्वप्न आपण आकाशातले बघू शकतो, पण जेव्हा पाय आकाशात जातात तेव्हा वास्तविकतेशी, सत्य परिस्थितीशी आपला डिस्टर्ब होतो. म्हणजे काय? याचा अर्थ काय? Today people are staying in slums, but in that slum म्हणजे झोपडपट्टी. In slums they have a very nice television. In that television they are watching movies which show big homes, grand cars and very beautiful, costly lifestyles. याच्याने काय होतं माहितीये? विषमता होते. त्याच्या राहण्यासाठी त्याला एक छोटीशी झोपडपट्टी आहे, झोपडीत राहतो, खिशामध्ये 10 रुपये आहेत, पण तो जीवनशैली जी वाचतोय ती कोणाची वाचतोय? कोणाची जीवनशैली बघतोय? श्रीमंत लोकांची. ते काय खातात, ते काय पितात. आणि खिशामध्ये 10 रुपये असताना जर आपल्या इच्छा कशा वाढल्या चुकीच्या, तर काय होणार? बेसिकली दिस इज अन इम्पेलिंग फोर्स फॉर बिकमिंग अ थीफ. कुठेतरी चोरी करणं, काहीतरी चुकीच्या मार्गाने ते पैसे कमावणं. ड्रग्ज विकणारी मुलं आहेत ना, अनेक वेळा त्यांना जेव्हा विचारतात ड्रग्ज का विकतायत, ते म्हणतात हे ड्रग्सचे जे पैसे येतात ना त्याच्यातून ते शिक्षणासाठी कोणी ड्रग्ज नाही विकत. कॉलेजमध्ये अभ्यास करायला पैसे नाहीयेत म्हणून कोणी नशा विकत नाही. वाईट सवयी लागलेल्या असतात आणि त्या वाईट सवयी नेहमी महाग असतात. ही पण या जगाची खूप महत्वाची गोष्ट आहे की प्रेरणा प्रोग्राम इज फ्री ऑफ कॉस्ट आणि दिस इज कॉस्टली आणि दिस इज ऑल्सो कॉस्टली. तर चांगुलपणा जर जगायचं असेल तर ऍक्च्युली त्याची किंमत खूप कमी आहे, पण नरकाला जर जायचं असेल तर किंमत महाग आहे. पण तरी साधारणपणे जग नरकाच्याच दिशेने जात असतं नाही. सो व्हेरी इम्पॉर्टंट दॅट वी शुड क्रिएट अ सिच्युएशन वेअर वी नो वेअर वी आर अँड वी वॉन्ट टू ऍक्सेप्ट द रियालिटी नॅचरली. अनेक लोक दिवसभर मानसिक धावपळ इतकी करतात, दे आर सिटिंग इन वन प्लेस, बट ऑन द कम्प्युटर दे आर विजिटिंग इंटरनेट. www. अमेरिकेत काय चाललं, कोरियामध्ये काय चाललं, चायनामध्ये काय चाललं. आता लेटेस्ट एक बुलेट ट्रेन आली, त्याचा स्पीड किती, एक लेटेस्ट रॉकेट आला त्याचं स्पीड इतकं आतमध्ये वादळ चालू आहे. सो मेनी पीपल टेल मी रात्री जेव्हा झोपतात, बिछाण्यावर जेव्हा पडतात तेव्हा झोप नाही येत. का बरं? एक इनर्शिया नावाची गोष्ट असते. इनर्शिया म्हणजे जर एखादी गोष्ट अशी खूप धावते तर त्याला ब्रेक लावायला वेळ लागतो. तसा एक मेंटल इनर्शिया पण आहे. होल डे इतकं वादळ असतात मध्ये, रात्री पडल्यावर झोप येत नाही. सो विचार करा, आपण ज्या परिस्थितीमध्ये जगतोय, आपण ज्या भारतात राहतोय, तिथली परिस्थिती सोडून आपल्याला पूर्ण जगाची माहिती आहे, पण आपण ज्या समाजात राहतोय, आपण ज्या देशात राहतोय त्याच्याबद्दल आपल्याला माहिती नाही. सो मेनी यंग बॉयज आय सी, they are more interested in going to America
rather than in understanding what are the problems of the nation in which I was born in. मी या भारत देशात जन्मलोय, या देशाचं खाल्लंय, या देशाचं पेलंय, या देशाची काय समस्या आहेत आता या क्षणी. what are the challenges of India? One is employment. Yes. So can I use my brain to solve the problems of my mother nation instead of saying अरे हा भारत आहे ना सगळ्यात युजलेस देश आहे, आपण राहणार इकडे, खाणार इकडे, सगळे इथून ज्ञान घेणार, संस्कृती इथून घेणार आणि त्याच्यानंतर जेव्हा चांगलं शिक्षण वगैरे घेणार पहिली फ्लाईट पकडून अमेरिकेला जाणार. सो इतका स्वार्थ आहे की या देशाकडून सगळं घेतलंय, इथे जगलोय, पण इथून जे काही घेतलंय ते देणार कुठे मी? अमेरिकेत. आणि अमेरिकेत जाताना काय म्हणणार? या भारताने मला काय दिलंय? भारताने काय दिलंय माहितीये? संस्कृती दिलीये, सुरक्षितता दिलीये. आज बारामतीमध्ये रात्री 12 वाजता तुम्ही फिरू शकता की नाही? न्यूयॉर्क, which is the most westernized city, after sunset, if you are not belonging to a particular community in New York, you cannot move out alone. न्यूयॉर्क मध्ये अंधार झाल्यावर एकटा फिरू शकत नाही तुम्ही. जर एकटा फिरला, somebody will come and catch you. First they will slit your throat. That is called mugging. Mugging म्हणजे काय? तो येतो, आधी धरतो, आधी कापतो, त्याच्यानंतर खिशामध्ये बघतो पैसे काय. कमीत कमी भारतामध्ये चुकीने कुठल्या तरी तिसऱ्या ठिकाणी रात्री 12 वाजता जर धरलं आणि म्हणजे पैसे काढ, जर तू पैसे दिले, आपला मोबाईल फोन दिला, सगळ्या अंगठ्या दिल्या, सगळं दिलं, तर सोडून देईल ना. तुझ्या जीवाशी काही घेणं देणं नाही, पैशाची घेणं देणं ना. अमेरिकेमध्ये आधी गळं कापतात, नंतर बघतात की खिशामध्ये किती पैसे. दिस विल नेव्हर बी शोन इन फिल्म्स. पण इतकं आर्टिफिशियल आपल्याला जीवन जगायला शिकवलंय की ज्या देशामध्ये आपण जन्म घेतलाय त्या देशाला कॉन्ट्रीब्यूट करण्यासाठी आपल्यामध्ये प्रवृत्ती आता राहिली नाही. सगळे आपण इंग्लिश फिल्म्स वाचतो, इंग्लिश फिल्म मध्ये एक आदर्श पण खोटं जीवन आपल्याला सांगतात. अँड एव्हरी यंग बॉय वॉन्ट्स टू गो टू USA. बट दॅट्स नॉट द राईट वे. कृतज्ञता राहिली पाहिजे आपल्याला या देशाबद्दल, जिथे आपल्याला एवढी संस्कृती मिळाली. बरोबर? सो वी कॅन ड्रीम बिग. मोठे स्वप्न बघायचे, पण आपले जे पाय आहेत ते नेहमी जमिनीवर असले पाहिजेत. थर्ड पॉइंट इज गेट युअर सेल्फ ए स्ट्रॉंग आर्म. म्हणजे काय? सो जपानमध्ये अनेक अशा मुली आहेत जे लग्न नाही करत. ते म्हणतात की आम्हाला लग्नच नाही करायचं, आम्हाला एकटं राहायचं. तर त्यांना कधी कधी एक आधाराची गरज असते. रात्री कधी एकटेपणा वाटला तर आधाराची गरज असते. ते काय करतात? असा ना, ही उशी आहे ऍक्च्युली, बाजारामध्ये अशी उशी मिळते आणि ती उशी बेडवर ठेवतात आणि त्याच्यावर झोपतात. तसं वाटतं की कोणातरी एका पुरुषाचा हात आहे असं माझ्याजवळ. सो बेसिकली दे आर फुलिंग देमसेल्व्ह बिकॉज दे वॉन्ट सपोर्ट. दे आर क्रिएटिंग दॅट फॉल्स पिलो अँड दे आर सेइंग मला एक थोडी आधाराची गरज आहे. तसं आपल्याला पण आपल्या जीवनामध्ये आधाराची गरज आहे. तर काय म्हणतात? एक संस्कृत सुभाषित आहे, त्याच्यामध्ये सांगितलंय जर आपण हुशार असू तर आपल्याला एक डोळा चांगला आहे, आणि जर आपल्याला कोणा हुशार माणसाची संगती असेल तर आपल्याला दुसरा डोळा चांगला आहे. तर चांगलं बघण्यासाठी 2 डोळे लागतात. एक म्हणजे आपली स्वतःची हुशारी पाहिजे, पण कधी कधी आपण किती हुशार असलो तरी आपण कधी कधी चुकीचे निर्णय घेऊ शकतो. म्हणून कुठल्या तरी हुशार व्यक्तीशी आपली संगती पाहिजे. मग म्हणतात जो स्वतः पण हुशार नाही आणि जो इतर हुशार लोकांशी कधी संगती करत नाही, त्याच्या जीवनामध्ये जर अपयश मिळालं तर त्याच्यामध्ये काय मोठी गोष्ट आहे. एक दुसरं सुभाषित आहे, त्या दुसऱ्या सुभाषितामध्ये सांगितलंय की अ गुड मॅन्स हार्ट इज सॉफ्टर दॅन बटर. एका चांगल्या सज्जनाचं हृदय हे लोण्यापेक्षा कोमळ असतं. मग का असं का म्हणतात? लोण्या इतकं कोमळ का नाही म्हणाले? बिकॉज देयर इज अ डिफरन्स. बटर मेल्ट्स when you give heat to the butter. लोणी कधी वितळतं? जेव्हा तुम्ही लोण्याला गरमी देता. A noble man's heart melts when you give heat to somebody else. दुसऱ्याच्या जीवनामध्ये जेव्हा गरमी येते तेव्हा याचं हृदय वितळतं आणि लोण्याला जेव्हा गरमी देतो तेव्हा वितळतं. सो दॅट्स वाय अ गुड पर्सन्स हार्ट इज मोर सॉफ्टर दॅन बटर. सो ऍक्च्युली आपण किती हुशार वगैरे असलो तरी पण
एकच जोडा आपला चांगला आहे. वी ऑलवेज नीड गायडन्स ऑफ गुड पीपल, सॉफ्ट हार्टेड पीपल, सज्जन पीपल इन अवर हार्ट, इन अवर लाईफ. सो या मंदिरामध्ये व्हॉट आर वी ट्राइंग टू क्रिएट? इन दिस टेम्पल वी आर ट्राइंग टू क्रिएट एन एटमॉस्फिअर वेअर एनी वन ऑफ यू, एनी टाइम यू गेट कन्फ्युज्ड इन लाईफ, प्रभूजी माझ्या जीवनामध्ये काय करायचं ते कळत नाही, भगवद्गीतेमधून मला मार्गदर्शन मिळू शकतं का? श्रीकृष्णांकडून मार्गदर्शन मिळू शकतं का? तुमच्यातून कोणी आहेत का जे आम्हाला मार्गदर्शन करू शकतात? सो अखिल बंधू प्रभू इज वन ऑफ अवर व्हेरी नाईस डिवोटीज हू स्टडीज द गीता रेग्युलरली. भगवद्गीतेचं वाचन करतात, भगवद्गीतेवर विचार करतात आणि तुम्हाला सगळ्यांसाठी महिन्यातून एकदा छान मार्गदर्शन करतात आणि तुम्हाला सांगतात जीवनामध्ये याला प्राधान्य द्या, याला प्राधान्य नका देऊ. तर म्हणून जे हुशार आहेत त्यांचा एकच डोळा आहे, पण जे अखिल बंधू प्रभूंशी संपर्क ठेवतील, त्यांना प्रश्न विचारतील आणि आपल्या जीवनामध्ये मार्गदर्शन घेतील, त्यांचे दोन्ही डोळे छान आहेत. सो प्लीज ऑलवेज स्टे इन कॉन्टॅक्ट विथ द भगवद्गीता और विथ पीपल हू रीड द भगवद्गीता. आपण स्वतः भगवद्गीता वाचावी किंवा जे लोक भगवद्गीता रेग्युलरली वाचतात त्यांच्याशी संपर्क ठेवावा आणि त्यांनी आपल्या जीवनामध्ये आपल्याला एक आधार मिळेल. तर असं म्हणतात की तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी. रामाची लाकडाची मूर्ती आहे आणि सोबत रावणाची लाकडाची मूर्ती आहे आणि तुम्हाला मी सांगितलं तुम्ही या दोन मूर्त्यांमधून कुठली एक मूर्ती घेऊ शकता. तुम्ही कुठली मूर्ती घेणार? आता मी दुसरा पर्याय देतो. मी रामाची लाकडाची मूर्ती देतो आणि रावणाची सोन्याची मूर्ती देतो. आता कुठली मूर्ती घेणार? व्हेरी गुड. पण एक स्पीड थोडा स्लो झाला आणि आवाज पण थोडा स्लो झाला. ते वास्तविक आहे, इट्स व्हेरी नॉर्मल की दोन्ही लाकडाचे असेल तर रामचंद्र पाहिजे, पण सोनं असेल तर जीवनामध्ये ज्या स्पीडने आणि ज्या आत्मविश्वासाने आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं रामाची, त्याच स्पीडनी दुसरं उत्तर पण देण्यासाठी स्वतःला तयार करायला लागेल. सो व्हॉट यू डिड इज व्हेरी नॉर्मल, इट इज व्हेरी एक्सपेक्टेड. कुठल्याही कार्यक्रमामध्ये मी जेव्हा हा प्रश्न विचारतो पहिल्या प्रश्नाचं उत्तर पटकन मिळतं आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर थोडं कमी व्हॉल्यूम मध्ये येतं आणि थोडं डिले नंतर येतं. म्हणजे काय माहितीये, कारण याचा अर्थ अजून ती स्पष्टता आली नाही. अजूनही वाटतंय सोनं महत्वाचं आहे पण चारित्र्य गलिच्छ आहे, चालतं. रामचंद्र लाकडाची मूर्ती आहे पण चारित्र्य सोन्याचं आहे, पण काय करू, चारित्र्याशी मला काही घेणं देणं आहे. पण आपण जेव्हा स्वतःच्या चारित्र्यावर काम करू, जेव्हा भगवद्गीता ऐकू, जेव्हा आमचं मार्गदर्शन नेहमी स्वीकारू, तेव्हा एक लक्षात येईल आयुष्यामध्ये जेव्हा तुम्ही कोणी एक मोठ्या कंपनीमध्ये काम कराल, कुठल्या तरी प्रोजेक्टमध्ये प्रोजेक्ट लीडर व्हाल, होणार की नाही, तुम्ही मोठ्या मोठ्या पदवीवर जाणार सगळेजण, तेव्हा बाजूवाले तुम्ही त्यांच्याशी डील करताय, कुठल्या तरी कंपनीशी डील करताना त्यातला एक माणूस म्हणेल आम्हाला कॉन्ट्रॅक्ट मिळवायचं तुमच्या कंपनीकडून आणि तुम्ही इंजिनियर आहात आणि तुम्ही मॅनेजर आहात, तुम्ही लीडर आहात कंपनीचे, थोडी जर मिठाई पाठवली एनव्हलप मध्ये तर आमचं काम करणार का? हिरवी हिरवी मिठाई पाठवली तर थोडं आमच्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देणार का? त्या दिवशी तुम्हाला मी जो आज प्रश्न विचारला ना त्याचं महत्व कळेल. आज तुम्हाला वाटतंय की नंदुलालच मस्करी करतोय, रामाची लाकडाची मूर्ती पाहिजे की रावणाची सोन्याची मूर्ती पाहिजे. जेव्हा आपण ऑफिसच्या एका पोस्टवर बसू आणि महत्वाचा निर्णय आपल्या वरचे लोक आपल्याला सांगतील तू तो निर्णय घे आणि समोरचा माणूस लाच देण्यासाठी एक पाकिट घेऊन येईल आणि सांगेल साहेब आपलं काम करून टाका, हे पाकिट तुमचं, त्या दिवशी विचार करायला लागेल शुड आय कॉम्प्रोमाइज ऑन क्वालिटी ऑफ प्रोडक्ट और शुड आय कॉम्प्रोमाइज ऑन क्वालिटी ऑफ कॅरेक्टर. मी जर ही लाच घेतली तर मी माझ्या साहेबांशी दगा करतोय आणि मी कमी क्वालिटीचं जे प्रोडक्ट आहे ते विकतोय आणि कदाचित त्या सामानाने एखादं ब्रिज बांधलं तर ते ब्रिज तुटेल. त्या सामानाने समजा काही मेडिकल काही इक्विपमेंट बनवली आहे तर सर्जरी करताना ते इक्विपमेंट विल नॉट वर्क प्रॉपरली आणि somebody may die. पण माझं तर काम झालं. तर तेव्हा आपण लाकडाचा राम घेणार की सोन्याचा रावण घेणार? तर ते तेवढा आत्मविश्वास बनवायला आपल्याला सोबत राहायला लागेल. वी नीड टू बी टुगेदर. अलोन वी विल नॉट बी एबल टू मेंटेन दॅट कॉन्फिडन्स. ओके. सो वेन टू चेंज, मग हे कधी करू, मी बदल करू 2040 मध्ये नक्की करणार. 2040 पर्यंत पण आता जसा मी आहे तसा राहणार नाही. द टाइम टू चेंज इज ऍक्च्युअली राईट नाव.
प्रत्येक क्षण महत्वाचा आहे, प्रत्येक दिवस महत्वाचा आहे. तुम्ही कदाचित पास आउट होऊन बारामतीतून बाहेर गेले, तिथे असा प्रेरणा प्रोग्राम होईल की ते माहित नाही आपल्याला. तुमच्या शाळेत कॉलेजसाठी तुमच्या आई वडिलांनी जर तुम्हाला पुण्याला पाठवलं, तिथे प्रेरणा प्रोग्राम तुमच्या कॉलेजजवळ होतोय की नाही माहित नाही आपल्याला. म्हणून आज जो प्रेरणा प्रोग्राम होतोय तो महत्वाचा आहे. पुढच्या महिन्यात जेव्हा प्रोग्राम होणार तो महत्वाचा आहे. का? प्रत्येक प्रोग्राम महत्वाचा आहे. का? कारण कदाचित तो प्रेरणा प्रोग्राम तुमच्या जीवनातला शेवटचा प्रोग्राम असेल. जरी बारामती इस्कॉन मध्ये असे 1000 प्रेरणा प्रोग्राम होतात, बरोबर, आपल्या जीवनात आपल्याला माहिती नाही. सो जेव्हा केव्हा आपण असं काही ऐकतो, त्या पूर्ण प्रवचनामधून किंवा त्या पूर्ण लेक्चरमधून एखादा जरी पॉइंट आपण आपल्या नोटबुक मध्ये लिहून ठेवला किंवा आपल्या नोट्स ऍप स्मार्टफोन मध्ये लिहून ठेवला, तर दॅट इज युअर वेल्थ, दॅट इज युअर टेक अवे फ्रॉम टुडे. की आज पूर्ण लेक्चर मध्ये मला सगळ्या गोष्टी कळल्या नाहीत, पण मला ही एक गोष्ट कळली, आणि ती गोष्ट जर अंमलात आणण्यासाठी तुम्ही आज रात्रीपासून प्रयत्न सुरू केले, तर ऍक्च्युली यू आर ए रिच पर्सन इन अनदर 6 months. 6 महिन्यामध्ये तुम्ही एकदम श्रीमंत होणार, कारण तुम्ही एक 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 गोष्ट शिकताय. असं म्हणतात की जे चांगले माळी आहेत, आमच्या बाहेर पण एक बाग आहे ना, थोडे माळी लोकांशी मी बोलतो, ते म्हणतात ऍक्च्युली चांगला जर पाऊस पडला तर तो बागेसाठी चांगला नाहीये. माहिती आहे तुम्हाला? का माहितीये? कारण पुरेपूर पाणी असेल, छान बाग भिजली, छान पाणी वगैरे आहे, ऍक्च्युली त्याचे झाड आहेत ना ते आळशी बनतात. का माहितीये? ते आळशी झाड त्याची जी मुळं आहेत ती खाली सोडत नाहीत, पण जेव्हा आपण त्या बागेला कमी पाणी देतो तेव्हा पाणी शोधता शोधता ती मुळं खाली जातात आणि त्या झाडांची वाढ खूप चांगली होते. ज्या प्रमाणामध्ये मुळं खाली जातात त्या प्रमाणामध्ये ते झाड असं छान बहरतं. सिमिलरली इन अवर लाईफ ऑल्सो, when everything falls into our plate very easily, we become lazy. And when we become lazy, we don't want to work hard. And when we don't want to work hard, we will not become successful. But when things don't come very easily in our life, and we are in good association, we will never go into depression. जेव्हा आपण चांगल्या संगतीत नसतो आणि जीवनामध्ये खूप अडचणी येतात, तेव्हा आपण हताश होतो. माझ्या जीवनामध्ये पण जर आपण चांगल्या संगतीत आहोत आणि जर अडचणी येतात, तर ऍक्च्युली त्या चांगल्या संगतीकडून आपल्याला प्रेरणा मिळते. नाही, अडचणी येऊ दे, अडथळे येऊ दे, मी तरीही माझ्या जे ध्येय प्राप्ती आहे ते करणार, मी अर्थ प्राप्ती करणार. आणि त्याच्यातून ऍक्च्युली वी स्ट्रगल, अँड व्हेन वी स्ट्रगल आवर रूट्स ऑल्सो ग्रो स्ट्रॉंग, अँड वी सीक वॉटर, वी सीक नरिशमेंट. आणि पाणी जमिनीत असतं का? असतं. म्हणूनच आपण जमिनीमध्ये विहीर खोदतो. फक्त विहिरीचं पाणी खोल असतं, झाडाचे मुळं खोल जाण्यासाठी वरून जर खूप पाणी दिलं तर नाही चालत. म्हणून माहितीये 20 वर्ष आधी वगैरे जेव्हा झाडांना पाणी द्यायचे तेव्हा पाईपनी द्यायचे, आणि आता झाडांना पाणी कशाने देतात? ड्रिपनी देतात. एक असा तो पाईप असतो, त्याला थेंब थेंब. का? झाडांना सवय लावायची, थेंब थेंबच पाणी मिळणार, असं धोधो पाणी मिळणार नाही. त्याच्यामध्ये काय फायदा आहे? त्याच्यामध्ये फायदा हा आहे की त्या झाडाला मोजकं पाणी मिळतं, तो झाड पाणी शोधत शोधत मुळत. म्हणून आपल्या जीवनामध्ये जेव्हा संघर्ष येतात, 2 things are important. We should come to the right company. Why? Because many times जेव्हा जीवनामध्ये संघर्ष येतात आणि जर वाईट संगती असेल तर वाईट सवयी लागतात. वाईट काळामध्ये जीवनामध्ये संघर्ष, अरे मैं फेल हो गया, मग दुसऱ्या वाईट मुलाला जर भेटले तर म्हणून मैं भी फेल हो गया, चलो जाके कुछ करते हैं. पण जेव्हा आपण फेल झालो आणि आपण चांगल्या संगतीमध्ये आलो, तो काय म्हणतात, अरे तू फेल एकदा झालास ना, या वेळेस आपण दोघं मिळून असा चांगला अभ्यास करू, पुढच्या परीक्षेमध्ये तू पहिला आला नाहीस तर बघ. बरोबर? रिस्पॉन्स कॅन बी बोथ. सो दॅट्स वाय द टाइम टू चेंज इज राईट नाउ. अँड इवन इफ देर आर difficulties in our life, if we are in good association, that good association can inspire us to rise higher. एक अमेरिकेमध्ये एक एक्सपेरिमेंट केली होती. मुलांना ठेवलं, 4थीतल्या मुलांना, त्यांच्यासमोर 2 प्लेट ठेवल्या. एका प्लेटमध्ये 1 सफरचंद होता आणि दुसऱ्या प्लेटमध्ये 3 सफरचंद होते. त्याला मुलाला सांगितलं, 4थीतल्या मुलाला, जर तुला आत्ता पटकन खायचं असेल तर 1 सफरचंद मिळेल, आणि जर तुला अर्ध्या तासाने खायचं असेल तर तुला 3 सफरचंद मिळतील. यू चूज. सो काही मुलांनी म्हटलं, मला नाही थांबायचं अर्धा तास, मला पटकन 1 सफरचंद खायचं, तर सफरचंद खाल्ला. आणि काही मुलांनी म्हटलं, जर 3 मिळणार असतील तर मी थांबायला तयार आहे. अर्धा तास थांबले आणि त्यांना 3 मिळाले. दे ऑब्झर्व्ड द ओव्हरऑल अकॅडमिक प्रोग्रेस ऑफ दिस बॉईज.
जसं आपल्याकडे SSC असतं ना, तसं ते SAT असतं, सॅट स्कोर म्हणतात त्याला. त्यांचा जो काही 10वी 11वी आहे त्याचा पहिला इज इम्पॉर्टंट इज सॅट स्कोर. सो दे ऑब्झर्व ऑल दोज बॉयज who had opted for 3 apples after half an hour, they had more than 85 SAT score. And all those boys who had gone for immediate gratification, immediately, अरे बाद में कौन देखेगा, अभी फटाफट ले लो, they had got less than 60 SAT score. So they connected. जेवढे चांगले व्हॅल्यूज असतील, जेवढं आपल्यामध्ये सहनशीलता असेल, जेवढं आपण भविष्यामध्ये फेथ ठेवतोय, we are not affected by the present. Because present is always present. But if you think, आज जरी विषम परिस्थिती आहे, आज जरी कठीण परिस्थिती आहे, पण मी जर झटलो, मी चांगल्या लोकांची संगत केली, मला जर चांगले संस्कार घडवले, आय कॅन चेंज द फ्युचर. बरोबर? सो ऑल दोज पीपल ऍक्च्युअली दे ट्रॅक देअर ट्रॅक रेकॉर्ड and they found out that people who have these good values, they are actually more successful in life. Okay? So, last story. एक कार्पेंटर होता, तो एका आर्किटेक्ट कंपनीमध्ये काम करायचा. तो कुठल्याशी नवीन जमीन मिळाली तर हे आर्किटेक्ट लोक सगळं बनवून देतात आणि नंतर कार्पेंटर त्याला फर्निचर वगैरे बनवतात. 30-40 वर्ष या कार्पेंटरनी या आर्किटेक्चर कंपनीमध्ये काम केलं. तर रिटायरमेंटची वेळ आली. खूप प्रोजेक्ट त्यांनी हँडल केले. तयारी जाऊन बॉसला सांगितलं, बॉस आता मी रिटायर होतोय. बॉस म्हणाला, माझी एक शेवटची विनंती आहे. काय? काल एक जमीन मिळाली आहे, त्या जमिनीमध्ये आपल्याला घर बांधायचंय आणि त्या घराचं फर्निचर तुला करायचंय. तो साहेब, माझा रिटायरमेंटची डेट आली, सोडून द्या, जस्ट डू दिस वन्स. तुम्हाला ठीक आहे, आता काय करणार? तर त्यांनी ते काम घेतलं. बट बिकॉज ही वॉज ऑलरेडी प्लॅनिंग फॉर रिटायरमेंट, ही डिड नॉट डू इट नाईसली. त्यांनी त्याच्यामध्ये जीव नाही टाकला. का? त्याला म्हटलं, अरे मला जायचं होतं, बॉसने जबरदस्ती केली. तर त्यांनी त्याच्या हिशोबाने लक्ष न देता काम केलं. आणि फायनली ऑन द लास्ट डे ही सेड वर्क डन. तर त्याचे मालक होते कंपनीचे, त्यांनी त्या घराची चावी त्याच्या हातात दिली आणि म्हणाले, लास्ट 40 years you have been working hard and you have been amazing projects, so I wanted to reward you with this last home. हे जे घर आहे ना, हे तुझं घर आहे. त्या दिवशी त्याला कसं वाईट वाटलं असेल. सो ऍक्च्युअली आपल्या जीवनाची पण कहाणी ही आहे. आपल्या जीवनावर काम कोण करणार आहे? आपणच करणार आहे. आपल्या जीवनावर दुसरे जण काम नाही करणार. तर आपण पूर्ण जगाचं भलं करत असतो, पण आपण आपल्या हृदयावर कधी काम नाही करत. आपण सगळ्यांना ब्रह्मज्ञान सांगत असतो, पण आपण स्वतःच्या हृदयावर कधी काम नाही करत. आणि परमेश्वर शेवटच्या क्षणी काय म्हणतात माहितीये का? तू जे काही काम केलंस ना तुझ्या आयुष्यामध्ये, हे तुझं नशीब, हे घे. आणि तेव्हा आपल्याला वाईट वाटतं, अरे मी जे करीन ते मलाच फायदा होणार आहे. मी जर चांगला वागलो तर मलाच चांगलं पुण्य मिळणार आहे. मी जर लोकांना त्रास दिला तर मलाच कुकर्म मिळणार, माझ्याकडूनच पाप घडणार आहेत. हे जर मला लहानपणी कोणी सांगितलं असतं तर मी माझ्या जीवनाचा जो नकाशा आहे तो चांगला काढला असता. मी चांगल्या दिशेने वाटचाल केली असती. पण मला हे कधी कोणी सांगितलं नाही. मी चुकीच्या दिशेने वाटचाल केली आणि शेवटच्या क्षणी मला सांगतायत की हे तुझं जीवन आहे. तू जसं तुला घडवलंस तसं तुझ्या जीवनाचं तुझं नशीब आहे. सो वी शुड ऑल्सो बी व्हेरी केअरफुल की स्वतःच्या घराचं फर्निचर आपण खूप चांगलं करायला पाहिजे. आपल्या हृदयामध्ये नेहमी चांगल्या सकारात्मक विचारांना ठेवायला पाहिजे. नेहमी आपल्या मित्रांना आपण चांगल्या संगतीमध्ये ठेवायला पाहिजे. आणि नेहमी चांगल्या मंदिरात वगैरे येऊन आपण चांगल्या लोकांची संगत करून अशा सगळ्या चांगल्या कार्यक्रमामध्ये भाग घेतला पाहिजे. शेवटी आपलं जीवन हे आपल्यालाच रचायचंय. वी आर द creators and maintainers of our own lives. Okay, so I'll stop here. Thank you very much. I'm grateful to you and I'm grateful to Akhil Bandhu Prabhu and I'm grateful to the entire organizing team for coming together every month and planning this program. If anybody has one or two questions, then we can have one or two questions. Anybody has any question? Yes. तुम्ही लेक्चरमध्ये जे स्टोरीज सांगितल्या त्याच्यावरनं आपल्याला कळतं की जे गुड रिझल्ट यायला किंवा चांगल्या व्हॅल्यूज बनायला वेळ लागतो. आपल्यामध्ये पेशन्स पाहिजे. पण आपल्या जीवनामध्ये असं काही प्रसंग येतात की आपल्याला रिझल्ट लवकर दाखवायचे असतात, पण त्याला बेस्ट आपले येईल का नाही सांगता येत नाही. पण असा एक प्रसंग असतो की ज्याच्यामध्ये आपल्याला बेस्टच द्यायचं असतं, पण किती वेळ लागेल काही सांगता येत नाही. ह्याच्यातनं काय? So his question is, many times we know what is right, but
to do what is right, it is going to take more time. And we may not have that kind of patience. So that's why we should know in Sanskrit there are two words, Shreyas and Preyas. Preyas means quick happiness. This is quick happiness. But later, lung cancer. This is quick happiness. But later, liver cirrhosis. बरेच अशा गोष्टी याच्या पटकन तुम्हाला आनंद देतात, बरोबर, आणि नंतर त्रास देतात. श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये 18व्या अध्यायात म्हणतात, यत्तद अग्रे अमृत इव परिणामे विषम. अमृतासारखं सुरुवातीला लागतंय पण त्याचा परिणाम काय होतो, विष. आणि दुसऱ्या गोष्टी सांगतात, यत्तद अग्रे विषम इव परिणामे अमृतोपम. श्रीकृष्ण म्हणतात आणि काही गोष्टी आहेत त्या सुरुवातीला खूप कठीण लागतात, सुरुवातीला असं वाटतं हे विष आहे, पण परिणाम काय त्याचा, अमृतोपम. तर जेव्हा या वयामध्ये आपण सांगतो अरे आपण हरे कृष्ण जप करूया थोडासा, तेव्हा असं वाटतं हे काय बाबा, हे हरे कृष्ण वगैरे आपल्याला काय करायचं नाही, विषासारखं वाटतं, बरोबर. पण एकदा जर आपण परमेश्वराशी नातं जोडलं, अर्जुनाने परमेश्वराशी नातं जोडलं, अर्जुनाला काय मदत झाली, सगळ्यात कठीण प्रसंगी श्रीकृष्णाने त्याला इतकं छान मार्गदर्शन केलं की त्याच्या जीवनातली सगळ्यात मोठी समस्या सुटली. जर आपण श्रीकृष्णाशी नातं जोडलं तर सुरुवातीला विषासारखं वाटतं, नियम पालन करणं, अशा लेक्चरला बसणं, प्रभूजी आता मी असं ना चांगला सिनेमा बघितला असता 2 तासाचा, युट्यूबवर किती मूवीज आहेत, हे कुठेही इथे येऊन बसलो, पण याचा परिणाम काय होईल, अमृत मिळेल. सो गुड असोसिएशन चेंजेस अवर कन्सेप्शन. What is important in life depends on who you associate with. So first step is good association, and second is always focus on Shreyas. Shreyas means long-term happiness. Preyas means short-term happiness. जर चांगलं आरोग्य पाहिजे असेल, किती दिवस जिम करायला लागतं, 2-3 महिने तरी. आणि समजा मी म्हणालो मला उद्यापर्यंत छान असे मोठे हात आणि छान असं सगळं पाहिजे, 2 तास मी व्यायाम करायला तयार आहे. किती लोक हसणार माझ्यावर, हसणार, मजाच करतो. 2 तासामध्ये होतं का काही चांगलं, बघा 2 तासामध्ये तुम्ही पुठ्ठा घेऊ शकता आणि पुठ्ठ्याला रंगवा आणि असं इथे लावा पुठ्ठा, ते 2 तासामध्ये होऊ शकतं. खोट्यारडेपणा 2 तासामध्ये होऊ शकतो, पण ऍक्च्युअली इफ यू वॉन्ट ए स्ट्रॉंग बॉडी मिनिमम 2 months. इज इट नॉट. चांगलं चारित्र्य जर घडवायचं असेल, नॉट 2 months, 2 years. जर चांगलं चारित्र्य घडवायचं असेल, कृतज्ञता हृदयामध्ये आणायची असेल, नम्रता हृदयामध्ये आणायची असेल, दुसऱ्यांना मैत्री, मदत करायची भावना जर विकसित करायची असेल, 2 years, not 2 days, not 2 minutes, not 2 hours, not 2 months. का, हे आंतरिक आहे. पण एक गोष्ट सांगतो, जेवढं तुम्ही आंतरिक काम कराल तेवढं ते दीर्घकालीन काम आहे. तुमच्यामधून कोणी स्विमिंग शिकलं का लहानपणी, स्विमिंगची अशी मजेदार गोष्ट आहे, एकदा तुम्ही स्विमिंग शिकले त्याच्यानंतर 10 वर्ष स्विमिंग करू नका आणि परत 11व्या वर्षी जेव्हा पाण्यात उतरतं तेव्हा बरोबर स्विमिंग करतात. तुमच्यातून कोणाला कार चालवता येते, 4 व्हीलर चालवता येते, चालवल्यानंतर 5 वर्ष चालवू नका, 6व्या वर्षी परत जेव्हा कार बसतात तेव्हा परत चालवता येते. तसं विचार करायचा, छोट्या छोट्या गोष्टी आहेत. एकदा आपण चांगले गुण शिकलो, आतमध्ये मेहनत आहे, मेहनत जी गोष्ट आहे, यत्तद अग्रे विषम इव पण परिणामे अमृतोपम. एकदा तुम्ही चांगले गुण शिकले, प्रत्येक परिस्थितीमध्ये तुम्हाला ते चांगले गुण कामी येतात. आणि एक गोष्ट सांगतो, जे चांगल्या भावनेने चांगलं काम करतात हे जग कदाचित मदत नाही करणार, पण त्याची मदत वरून येते. चांगल्या लोकांची मदत या जगात नाही होत, या जगातून येत नाही, पण चांगल्या लोकांची मदत वरून येते. म्हणून चांगल्या लोकांच्या जीवनामध्ये संघर्ष येतात, पण त्या सगळ्या संघर्षातून तो बरोबर बाहेर येतो. आणि वाईट लोकांना तथाकथित मदत मिळते या जगामध्ये, पण त्याला वरून मदत नाही मिळत, त्याच्यामुळे त्याच्या जीवनामध्ये नेहमी दुःख येतात भरमसाठ. सो दिस इज हाऊ द वर्ल्ड वर्क्स. म्हणून या डोळ्यांनी नाही बघायला पाहिजे, आपण ज्ञान चक्षुने बघायला पाहिजे, आपण ज्ञानाने बघायला, आपण गीतेद्वारे बघायला पाहिजे जीवनामध्ये महत्वाचं काय आहे. म्हणून आय टोल्ड यू, यू फाइंड आउट the 5 most successful people, find out their 5 qualities and see do they have in common. They have in common. हे ज्ञान चक्षु झाले, हे डोळ्यांचे चर्म चक्षु नाही आहेत, हे ज्ञान चक्षु. सो ज्ञान चक्षु, ज्ञानाच्या डोळ्यांनी जेव्हा आपण बघायला शिकू तेव्हा ते आपल्याला दीर्घकालीन सुख देऊ शकतं, ते ऍक्च्युअली आपल्याला आंतरिक परिवर्तन देऊ शकतं. सो वी हॅव टू फोकस ऑन नॉलेज. वी शुड रीड रेग्युलरली.
or we should hear regularly, either of these two. Okay, so I'll stop here. Thank you very much. We'll have a short kirtan. I'll answer your questions personally, and we'll have a short kirtan. After kirtan, there is very nice Mahaprasad for all of you.